तर नमस्कार मित्रांनो, आज आपण 10वी बोर्ड परीक्षा 2025 म्हणजेच गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका गणित भाग 1 आपण पूर्णपणे आता सोडवणार आहोत आणि बघूयात कोणते कोणते प्रश्न कसे कसे गेल्या वर्षी आले होते आणि या वर्षी आपल्याला तयारी कशी करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडं. प्रश्न पहिला ये, त्यामध्ये 4 उपप्रश्न आहेत. तर ते उपप्रश्न काय सांगितलेले आहेत की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथं लक्ष द्या, या निश्चयकाची कोटी लिहा असं म्हणते आणि कोटी पर्याय दिलेले आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आणि 4. तर हा जो निश्चयक दिलेला आहे या निश्चयकाचा कोटी किती आहे असं विचारते. तर कुठल्याही निश्चयकाचा कोटी कसा काढायचा हे पण सांगतो, म्हणजे कधीही प्रश्न जर कुठला आला तर तुम्हाला सोडवता यावं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या निश्चयकामध्ये उभ्या ओळी किती आहेत आणि आडव्या ओळी किती आहेत त्यावरून त्या निश्चयकाचा कोटी ठरतो. तर इथं लक्ष द्या, उभ्या ओळी किती आहेत बघा बरं का. उभ्या ओळी बघा 1 2, ह्या उभ्या ओळी 2 आहेत, ठीक आहे. आणि आडव्या ओळी किती आहेत बघा, ही 1 आणि ही 2. आडव्या ओळी 2 आहेत, उभ्या ओळी 2 आहेत. तर या निश्चयकाचा कोटी किती झाला, 2 झाला, ठीक आहे. तर एक लक्ष द्या इकडं, जर समजा कधी असं जर आलं की बाबा 3 उभ्या ओळी आहेत है ना, 3 उभ्या ओळी आहेत आणि 3 आडव्या ओळी आहेत, तर याचा कोटी किती असेल, 3 असेल. एक अभ्यासासाठी तुम्हाला डिटेलिंग देतो, ते पुढे तुम्हाला 11वी-12वीला ते हे आहे, ते पुढे तुम्ही अभ्यास करा. पण आता इथं तुमच्या सिलेबस नुसार काय आहे, 2 उभ्या ओळी 2 आडव्या ओळी, म्हणून याचा कोटी किती असेल, 2 असेल. म्हणून पर्याय क्रमांक जो आहे तो 2 नंबरचा म्हणजे बी नंबरचा आपण या ठिकाणी कोटी 2 हा सिलेक्ट केलेला आहे, ठीक आहे. तर पुढे तुम्ही बघू शकता काय म्हणलेलं आहे की खालीलपैकी जे समीकरणे दिलेले आहेत ते वर्ग समीकरण कोणते आहेत ते सांगायचे. खालील बघा काय काय दिलेलं आहे इथं बघा. आता इथून आपण तपासून बघूयात, हे सगळं तुम्हाला रफ पेज वरती करायचंय किंवा दिलेलं हे समीकरण वर्ग समीकरण आहे का नाही, ठीक आहे. तर काय दिलेलं आहे हो का, हे इथं मी लिहून काढतो परत. हे दिसतंय तुम्हाला 5 भागिले x आहे आणि -3 बरोबर x चा वर्ग आहे, ठीक आहे. तर गणिताच्या ज्या काय आपल्या पायऱ्या आहेत त्याच्यानुसार आपण काय करतो, पहिल्यांदा ही जी -3 असलेली संख्या आपण इकडे घेतो. म्हणजे हे गणित मी इथं परत लिहितो, इकडे लक्ष द्या. 5 भागिले x -3 आणि इकडे लिहिलेला आहे x वर्ग, ठीक आहे. तर हे -3 आहे, आपण बरोबरच्या जर इकडे घेतला अगोदर तर काय तयार होईल, x वर्ग हे काय होईल इकडं +3 होईल आणि इकडे राहील 5 भागिले x. आता हा जो x भागाकारात आहे इथं खाली, तो इकडे जर घेतला तर तो गुणाकारात जाईल आणि तो अशा पद्धतीने होईल x वर्ग अधिक 3. आता या दोघाचा कंसासोबत काय होतो, गुणाकार होतो. काय x चा पूर्ण या कंसासोबत गुणाकार होतो आणि x चा वर्ग आणि x चा गुणाकार जर केला तर x घन भेटतंय, लक्षात येते. आणि जिथं घन भेटतंय तिथं म्हणतो आपण वर्ग नाही, कारण घातांक किती असायला पाहिजे, जास्तीत जास्त 2 असायला पाहिजे. इथं घातांक किती येऊ लागलाय, 3 येऊ लागलाय. त्यामुळे जे पहिला ऑप्शन आहे वर्ग समीकरण नाही, ठीक आहे. लक्षात येतंय. चला तर आता आपण पुढचा पर्याय तपासून बघूयात. पुढचा पर्याय काय दिलेला आहे आपल्याला बघा, मी तर व्यवस्थित परत लिहून घेतो. x आणि x अधिक 5, ठीक आहे, बरोबर 2 दिलेलं आहे आणि हे जे पर्याय क्रमांक 2 आहे हे वर्ग समीकरण आहे की नाही सांगायचं. बघा काय नियमानुसार आपल्याला काय करावं लागतं, या x ला मधल्या दोन्ही संख्याला गुणाकार करावा लागतो. तर x चा वर्ग आलं, x गुणिले x, x चा वर्ग होतो आणि x ने 5 ला गुणलं तर 5x आणि इकडे या ठिकाणी 2 आलेला आहे. तर इथं वर्ग समीकरण आपल्याला भेटत आहे बघा, लक्ष द्या. x वर्ग अधिक 5x हे 2 मध्ये घ्या, -2 बरोबर 0. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे वर्ग समीकरण आहे हे आपण सांगू शकतो, ठीक आहे. आता उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक कोणतं तरी एक सिलेक्ट करायचं आहे. तर ऑलरेडी आता बी जो पर्याय आहे तो निवडलेला आहे. तर पुढच्या पर्यायाकडे बघण्यासाठी वेळ घालवायचा नाही आहे, ठीक आहे. जरी तुम्हाला जर सांगाच म्हणलो तर सांगतो, किंवा पुढचे जे आहेत ते वर्ग समीकरण आहेत किंवा नाहीत तर का नाहीत. तर लक्ष द्या, आपण काय करतो, इथं मायनस जो 1 आहे तो बरोबरच्या जर इकडे घेतला, इथं लिहून काढतो मी बघा 2n, तर 1 जर इकडे घेतला तर 2n + 1 होईल, 1 अधिक होईल, ठीक आहे. आणि मग इथं बघा आता हे 2n आहे, हे n सुद्धा इकडे जर घेतला तर काय होईल, 2n - 1 होईल. 2n हे n इकडे आलं -n झालं आणि हे +1, तर 2n मधून 1 गेलं, n राहिलं, n + 1. तर n ची व्हॅल्यू भेटू लागली आपल्याला इथं. तर हे वर्ग समीकरण नाही. घातांक किती असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे, त्यामुळे हे तर वर्ग समीकरण नाहीच. आता इथं जर बघितलं तर इथं बघा, या इथं 1/x चा वर्ग आहे, ठीक आहे, आणि x अधिक 2 आहे बरोबर x आहे.
आता वरी इथं गुणाकार होतो या दोघाचा, इथं या कंसाचा आणि वरी एकचा, तर आपण गुणाकार करून घेतला समजा, ठीक आहे. तर हे काय होईल, हे अशा पद्धतीनं कंस वरी जाऊन बसेल. आता हे भागाकारातलं जे एक्स वर्ग आहे ते बरोबरच्या इकडे जर घेऊन आलो आपण, तर एक्स अधिक 2 हे कंसातलं वरीच राहिलं आणि एक्स हा इकडे वर्ग होईल, एक्स स्क्वेअर इथं जो एक्स वर्ग आहे तो बरोबरच्या इकडे गुणाकार येते आणि या दोघाचा गुणाकार एक्स घन होतो. तर घन जिथं आलं तिथं ते वर्ग समीकरण नाही, त्यामुळं जो पर्याय क्रमांक 4 आहे तो सुद्धा आपण नाही असं सांगू शकतो. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 2 हेच बरोबर आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही. तर खालील अंकगणित सरळीचा सर्वसाधारण जो फरक आहे काय, तो फरक आपल्याला सांगायचा. आता अंकगणित सरळी दिलेला आहे, काय दिलेलं आहे बघा, 4 4 4 दिलेलं. पहिलं पद 4 आहे, दुसरं पद 4 आहे, तिसरं बी 4 आहे आणि याच्यातला फरक आपल्याला सांगायचा, साधारण फरक जो आहे डी आपल्याला सांगायचंय. तर आपण फरक कसं काढतो, T2 मधून T1 वजा करतो, जे दुसरं पद आहे ते T1 T2 T3 असं असते. T2 मधून T1 जर काढला तर मला सांगा 4 मधून 4 गेले 0, याचे 4 मधून 4 गेले 0, प्रत्येक पदातला फरक किती आहे, 0 आहे. त्यामुळं आपण सांगू शकतो की बाबा याचा जो पर्याय क्रमांक डी जो आहे तो 0 दिलेला आहे, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, योग्य आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न पहिला ये मध्ये शेवटचा प्रश्न दिलेला आहे, चौथा. काय म्हणलेला आहे, खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. प्रश्न खूप गोंधळून दिलेला आहे. संभाव्यता, आता मागील वर्षामध्ये प्रश्न काय होता की खालीलपैकी कोणती संभाव्यता योग्य आहे म्हणलं होतं, इथं म्हणते की कोणती संभाव्यता नाही असं विचारते. तर हे खूप महत्वाचं आहे, लक्ष द्या. तर योग्य संभाव्यता कसं ओळखायचं, अजूनही या वर्षीच्या सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, हा या प्रश्नाला हलक्यात घेऊ नका, हा प्रश्न तुम्हाला या वर्षीही येऊ शकतो. खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे. जसं आता बघा, कोणता आहे कोणता नाही असं जसं 2 प्रकार पाडलेला आहे, यापैकी कोणता एक तुम्हाला विचारू शकता यावेळी. तर इकडे लक्ष द्या, काय म्हणलंय, तर बाबा खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही म्हणते. तर योग्य संभाव्यता असती कोणती हे सांगतो अगोदर. तर कधी बी ध्यानात ठेवा, तुम्ही जेव्हा घटना काढता, संभाव्यता काढतो, तेव्हा आपल्याला नंबर ऑफ जे काय त्या घटनेतला आकडा आहे भागिले नंबर ऑफ येस आपण करतो, जे काय इथं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, तर एक गोष्ट ध्यानात ठेवायचं, जेव्हा या 2 ने 3 ला आपण भागतो काय, तेव्हा येणारं जे उत्तर असणार आहे ना ते 0 काय 0 ते 1 च्या दरम्यान असलं पाहिजे किंवा 1 असलं पाहिजे. म्हणजे 0 ते 1 पर्यंतच त्याचं जे भागाकार आपण केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते 0 ते 1 पर्यंतच असलं पाहिजे. 1च्या जर वर येत असेल 1.5 किंवा 2 3 किती येत असेल तर ती चुकीची संभाव्यता आहे. तुमचं जे काय उत्तर येणार आहे ते किती असलं पाहिजे, 0 पॉईंट धरून उत्तर आलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त 1 आलं पाहिजे. भागाकार केल्याच्या नंतर इथं बघा 2 ला आपण काय 3 न भाग घातलं तर काय उत्तर येणार आहे, इथं बघा एक्सप्लेन इथं करून देतो बघा. 2 भागिले 3 केला, आता 3च्या पाड्यामध्ये 2 आपण काय करतो, 0 देऊन याला पॉईंट देऊन इथं 20 करून घेतो, मोठं केलं तर काय होईल, 3 संग 18 बरोबर. आता ते वजाबाकी पुढे होत जाईल, पण मी काय म्हणलं तुम्हाला, एखाद्या जी संभाव्यता ज्या काही आहेत घटनांच्या संभाव्यता ती योग्य कधी असते, 0 ते 1 च्या दरम्यान आणि 0 पासून 1 पर्यंतच, म्हणजे 1 चालते पण 1च्या वरी जर येत असेल तर ती संभाव्यता असू शकत नाही. तर याचा आपण भागाकार करून बघितलेला आहे, 0.6 येऊ लागलेला आहे. तर ही संभाव्यता आहे, ठीक आहे, ही योग्य संभाव्यता आहे. आपल्याला म्हणते की नाही कोणती हे सांगायचे. तर परत आपण 15 भागिले 10 करून बघूयात काय येते. 15 भागिले 10 जर केलं तर 10 1 10 होईल, बाकी आपल्याला 5 उरू लागले, म्हणजे 1 येऊ लागले. पण आता 5 बाकी उरलेले पॉईंट देऊन आपण अजून त्याला 50 केलं, 10 5 50, 1.5 याची जी संभाव्यता आहे ती काय येऊ लागल्या, 1.5 येऊ लागले, कळते. तर इथं म्हणू शकतो किंवा 1च्या वरी गेलंय तर ही संभाव्यता नाही. तर पर्याय क्रमांक जो बी आहे ती संभाव्यता असू शकत नाही. तर पुढे जर बघा 15% दिलेला आहे. आता 15% याला आपण कसं लिहितो, 15% म्हणजे काय असतं, 15 भागिले 100. मग बघा बरं, साहजिक आपलं उत्तर काय येणार आहे, 0.15 येईल, बरोबर आहे. म्हणजे ही संभाव्यता पण योग्य आहे. ठीक आहे, तर पुढे आपण बघितलं 0.7, ऑलरेडी 0.7 दिलेलं आहे, 1 पेक्षा लहान आहे म्हणजे ही संभाव्यता पण आहे. प्रश्न काय विचारलाय की संभाव्यता कोणती नाही. तर आपण इथं काय केलेलं आहे, घटनाची संभाव्यता काढत असताना 15 भागिले जो 10 आहे याची संभाव्यता काढत असताना 1.5 हे उत्तर येऊ लागलं होतं आता, म्हणजे 1 पेक्षा जास्त, म्हणून ही संभाव्यता योग्य नाही. ठीक आहे, तर आपण पर्याय क्रमांक काय सांगू शकतो, पर्याय क्रमांक जो बी आहे ही संभाव्यता नाही. ठीक आहे, चला तर आपण आता पुढचे प्रश्न, आता प्रश्न पहिल्यामधलं ये 4 प्रश्न सोडून बघितलेत. आता प्रश्न पहिल्यामध्ये बी जो दिलेला आहे, खालील उपप्रश्न सोडवा, कोणते ते आपण आता बघूयात.
हा सुद्धा एक एक मार्काचेच प्रश्न आहेत याच्यामध्ये, छोटे छोटे जे आहेत ते उपप्रश्न एक एक मार्काचेच आहेत. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हणलेलं आहे की तुम्हाला दिसत नसेल तर मी ते लिहितो असं, 2x अधिक y बरोबर 7 आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे या ठिकाणी x अधिक 2y बरोबर 11. तर आपल्याला सांगायच्या ठिकाणी x अधिक y बरोबर किती आहे. ठीक आहे. म्हणजे दोन समीकरण दिलेले आहेत आपल्याला एक सामायिक आणि त्याच्यातून x आणि y च्या किमती काढून नंतर x आणि y बेरीज किती होते ते आपल्याला सांगायचं. तर चला मग हे आपण या ठिकाणी काय करूयात, तिकडे सोडवून घेऊयात. बघूयात आता. बघू शकता तुम्ही इथं 2x अधिक y बरोबर 7 आहे आणि x अधिक 2y बरोबर 11. इथं एक जो चल आहे या चलांचा सहगुणक सारखा असावा लागतो. म्हणजे x चा जे सहगुणक आहे, जसं आता x चा सहगुणक 2 आहे तसं खालच्या समीकरणाचा सहगुणक सुद्धा सारखा असावा लागतो, तर आपल्याला पुढे किमती सोडवता येतात. तर y चा सुद्धा सहगुणक या ठिकाणी दोन्ही समीकरणामध्ये समान नाही, सारखा नाही. त्यासाठी आपण काय करूयात, सहगुणक एकतरी x चा सहगुणक किंवा y चा सहगुणक सारखा करून घेण्याचा प्रयत्न करू. तर आपण आता x चा सहगुणक समजा सारखा करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, समीकरण 2 ला हा जे 2 आहे याला जर 2 ने गुणलं तर इथं 2x होऊ शकते. त्यासाठी आपण काय करूयात बघा, समीकरण 2 ला 2 ने गुणूयात. ठीक आहे. आता गुणत असताना बघा काय होते, 2x अधिक इथं गुणाकार सुरू झाला, बेक बे, आता इथं 2 आहे तर बे दुनी 4y आणि 2 ने 11 ला गुणलं तर होते 22. याला देऊयात समीकरण आपण 3. आता 2 तरी आपण आता घेऊ शकत नाही, कारण 2 लाच आपण 2 ने गुणून 3 नवीन समीकरण बनवलेलं आहे. तर समीकरण 1 आणि 3 या दोन समीकरणाची दोघांमध्ये काय सारखं आहे जरा बघून घ्या बरं जरा. समीकरण 1 मध्ये 2x y आणि 7, 2x अधिक 4y बरोबर 2x सारखं झालेलं आहे. ठीक आहे. समीकरण 1 आणि 3 मध्ये, तर समीकरण 1 आणि 3 मध्ये 2x जे सारखे झालेले आहेत, सहगुणक सारखे झालेत, त्यांचे चिन्ह बघायचे. ज्या किमती सारख्या झाल्यात त्यांचे चिन्ह बघायचे. चिन्ह जर समान असतील, बघा चिन्ह जर समान असतील तर वजाबाकी करायचंय. सचिव हा शब्द लक्षात घ्या तुम्ही, किंवा समीकरण 1 आणि 3 जवळ घ्या अगोदर, मग काय सारखं आहे बघा, मग वजाबाकी होईल का बेरीज होईल ते ठरवा. आता इथं दोघांमध्ये समीकरण 1 आणि 3 मध्ये बघा 2x दोन्ही किमती समान दिसू लागल्या, चिन्हही समान आहेत. तर समीकरण 1 आणि 3 ची आपण या ठिकाणी काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. समान चिन्ह असतील तर काय करायचं, वजाबाकी करायचं. म्हणून समीकरण 1 व या ठिकाणी 3 ची काय करायचं आपल्याला, वजाबाकी करू. ठीक आहे. आता वजाबाकी करत असताना हे समीकरण खाली घ्यायचे आहेत. 2x अधिक y बरोबर 7 हे आपलं समीकरण 1 आहे आणि 2 चा तर संबंध आहे. आता समीकरण 3 शी आपला संबंध आहे. 2x अधिक काय करायचंय 4y. ठीक आहे. 2x अधिक 4y बरोबर या ठिकाणी काय आहे 22. समीकरण आपलं तिसरं. आता समीकरण 1 आणि 3 यांची वजाबाकी करायचंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वजाबाकी करत असताना आपण खालचे चिन्ह बदलतो, त्यामुळं वजा वजा वजा, अधिक असलेलं वजा करायचं, वजा असलेलं अधिक करायचं आणि जे सारखं आहे ते कट होऊन जाईल. समीकरण खालचं वजा 4 आहे. ठीक आहे. हे अधिकचं y आणि खालचं वजा 4y, तर साहजिक उत्तर काय येईल आपलं वजा 3y हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर आपण इथे लिहिलं वजा 3y. आता वरचं 7 आहे, खालचं वजा 22 आहे, तर 22 मधून 7 काढायचे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. तर आपल्याला भेटल वजा 15. याचं उत्तर वजा 15. ठीक आहे. आणि मग हे गुणाकारातलं जे 3 आहे बरोबरच्या जर इकडे घेतलं तर वजा 15 भागिले हे भागाकारात आलं वजा 3, वजा वजा या ठिकाणी आपण काय करतो, कट करतो आणि 3 5 15. तर लक्ष घ्या मित्रांनो की y बरोबर 5 भेटलेलं आहे. आता आलेलं हे जे y आहे, ठीक आहे, आलेलं हे जे काय y ची किंमत आहे ते आपल्याला काय करायचंय, समीकरण कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवायचं. y बरोबर 5 ही जी किंमत आहे ते आपल्याला काय करायचंय, तुमच्या मनावर कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवायचे. तर समीकरण काय करूयात आपण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 काय बघा, 2x अधिक y बरोबर 7 हे आपलं समीकरण 1 आहे. याच्यामध्ये y च्या ठिकाणी 5 ठेवायचंय. 2x अधिक y च्या ठिकाणी 5 अधिक 7. ठीक आहे. आता काय होईल या ठिकाणी जे अधिकचं 5 आहे बरोबरच्या इकडे घेतलं तर वजा होईल
आणि इकडे राहिलं 2x. 7 मधून 5 गेले, 2 राहिले, इकडे 2x. तर 2 गुणाकारातलं बरोबर चेक राहिले तर भागाकारात. तर आपल्याला काय होईल मग, बे एक बे. तर आपल्याकडे जे फायनल आन्सर आहे ते x बरोबर भेटलेलं आहे 1 आणि y भेटलेला आहे 5. तर प्रश्न काय म्हणलाय तुम्हाला, x अधिक y विचारलेला आहे. तर x 1 आणि y 5 असं मिळून 6 भेटेल. तर x अधिक y किती भेटणार आहे आपल्याला, 6 भेटणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न बघू. बी मधला दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. इकडे लक्ष द्या. काय म्हणते त्यानं, की tn बरोबर 3n वजा 4 या क्रमिकेचं पहिलं पद काढायचंय. म्हणजे t1 आपल्याला पाहिजे. यांच्या ठिकाणी 1 म्हणजेच 1 जर ठेवलं यांच्या ठिकाणी तर ऑटोमॅटिक आपल्याला पहिलं पद भेटून जाते. हे इथंच सोडवतोय मी. ठीक आहे. आता ब्लँक पेजवर काय जात नाही मी. ते लिहून घ्यायचं बाळांनो का, असं tn बरोबर 3n वजा 4. ठीक आहे. तर n बरोबर 1 ठेवायचं या ठिकाणी. ठीक आहे. यांच्या ठिकाणी 1 ठेवूया. तर t1 म्हणजे पहिले पद 3 गुणिले यांच्या ठिकाणी 1 वजा 4. तर 3 1 3 आणि हे वजा 4. तर वजा 1. t1 बरोबर आपल्याला काय भेटलेलं आहे, वजा 1 हे उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे. तर आपण सांगू शकतो की बाबा या क्रमिकेचं जे काय पहिलं पद आहे ते काय असणार आहे, 1 असणार आहे. -1. ठीक आहे. वजा 1. चला पुढचा प्रश्न आपण सोडूयात. आता बघा इथं काय म्हणलंय, GS3 जो आहे याच्यामध्ये एकूण अंकाक्षर किती असतात मग एकूण. तर याचं डायरेक्टली उत्तर तुम्ही 15 असं लिहू शकता. ठीक आहे. 15 जे आहे यांचं काय असेल उत्तर आहे. 15 अंकाक्षरे असतात GS3 नंबर मध्ये. ठीक आहे. तर पुढे आपण बघूयात, 2 नाणी एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश यस लिहायचं आहे आपल्याला. 2 नाणी इमॅजिन करा, 2 नाणी एकदाच फेकलो तर काय काय पडू शकतंय. तर बघा काय काय पडू शकते, 2 आणि एच एच पडेल. ठीक आहे. दोन्ही पण एच एच पडेल. एक एच पडेल, एक टी पडेल. ठीक आहे. नाहीतर एक टी पडेल, एक एच पडेल. ठीक आहे. नाहीतर दोन्ही पण टी टी पडतील. ठीक आहे. तर हे जे चिन्ह आहे आपण देऊन नंबर ऑफ एस आपण या ठिकाणी काय करू शकतो, 1 2 3 4. तर नंबर ऑफ एस आपल्याला किती भेटले, 4 भेटलेले आहेत. हे अशा पद्धतीनं उत्तर लिहू शकतो आपण. तर बघा आता प्रश्न दुसरा आपण सोडवत आहोत. प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा ए आहे. प्रश्न जो पहिला होता ना त्याच्यामध्ये ए आणि बी सगळे 1-1 मार्काचे होते. आता प्रश्न दुसरा जो आहे तो या ठिकाणी बघू शकता काय आहे, कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायचे आहेत. जे काय आपल्याला दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडून बघायच्या. कोणत्याही 2. आता ही पहिली आहे, एकूणच समजा खाली किती 2-3 दिले असेल त्याच्यापैकी कोणत्या तर 2 आपल्याला सोडवायच्या. तर मी 3ही सोडून दाखवणार आहे. ठीक आहे. 3ही सोडवणार आहे. तर इथं लक्ष द्या काय म्हणलंय की बाबा x, मी तर समीकरणे परत लिहितो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसावं त्यासाठी. x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणासाठी आलेख जर काढायचा असेल तर खालीलची सारणी आहे ते पूर्ण करा असं म्हणून सांगते आलेखासाठी. ठीक आहे. तर काय करायचंय आपल्याला, जे रिकामे जे बॉक्सेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे काय किमती आहेत ते भरायचे आहेत. समजा x आता इथं x आपण काय दिलेलं त्यानं -2 -2 इथं दिलेलं आहे. तर y काय असेल हे आपल्याला काढायचंय. तर या समीकरणाचा उपयोग करायचा. इथं उपयोग करूयात, हे रफ वरती करायचं. बरं आता तुम्हाला फक्त सारणीमध्ये ह्या रिकाम्या बॉक्स मध्ये फक्त आकडे लिहायचे, उत्तर संपलं. आता इथं जे मी लिहितोय ते फक्त एक रफ पेज वरचं काम आहे. तर ते रफ पेज वर तुम्ही करू शकता बोर्ड परीक्षेमध्ये. आता इकडे लक्ष द्या काय म्हणलंय आपल्याला, काय करायचं x च्या ठिकाणी -2 ठेवून y किती असेल ते काढायचं. तर बघा इकडं आपण काय करूयात आता, x बरोबर -2 ठेवू कुठं या समीकरणात आणि y किती येते बघूयात. x अधिक 2y बरोबर 4 या ठिकाणी -2 हे ठेवायचं x च्या जागी. -2 म्हणजे -2 अधिक 2y बरोबर 4. ठीक आहे. तर काय होईल 2y, y ची किंमत काढायची म्हणून याला इथंच ठेवूया ते 4 आणि -2 इकडे आलं तर काय होईल +2 होईल मित्रांनो. 4 आणि 2 6. तर 2y, तर y बरोबर 6 भागिले गुणाकारातलं 2 इकडे भागाकारात आलं, y बरोबर 42 6.
तर आपल्याला काय भेटलेलं आहे, y ची किंमत 3 भेटलेली आहे. म्हणून इथे या सारणीतलं यायचं -2 आणि 3. ठीक आहे. हे अशा पद्धतीनं जर समजत नसेल तर परत एकदा व्हिडिओ पाठीमागे करून घेऊ शकता, बघा. चला आता आपण पुढे बघूयात. पुढे काय दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे काय, x ची किंमत नाही पण y ची दिलेली आहे 1. तर आपण काय करूयात आता, y च्या आधारे y बरोबर 1 ठेवून या समीकरणामध्ये x ची किंमत काढून घेऊया. ठीक आहे. तर x अधिक 2y बरोबर 4. याच्यामध्ये x ची किंमत माहिती नाही पण 2 y ची किंमत आहे 1. 2 गुणिले y च्या जागी 1 लिहिलं आणि बरोबर 4. इथं बघा बे 1 बे आणि x अधिक 2 बरोबर 4. तर अधिक मधलं 2 इकडे जरा बरोबरच्या इकडे गेलं -2. 4 मधून 2 गेले किती राहिले, 2 राहिले. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं x ची किंमत जी आहे ते आपल्याला 2 भेटलेली आहे. तर इथे लिहायचं 2 आणि हे 1. तर अशा पद्धतीनं बघा 2 मार्क तुम्हाला खात्यावर जमा झाले तुमचे. इतकं सोपं आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात. काय म्हणते बघा, वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. ठीक आहे. काय म्हणते, मी एक वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. मग माझे सामान्य रूप, आता वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय असतं, तर आपण इथे लिहूयात, बघूयात. बघा काय असतंय, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे इथं लिहायचं आहे आपल्याला. बरोबर आहे, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. त्या पुढे काय म्हणते त्यानं, माझे मुळे 5 व 12 आहेत. म्हणून मी तुम्हाला दिसायसाठी लिहितोय, ऑलरेडी प्रश्नामध्ये ते दिलेलं आहे. 5 व 12 आहेत म्हणून. ठीक आहे. तर माझ्या मुळाची बेरीज, आता 5 आणि 12 ची बेरीज काय होईल, 17 होईल. हे मात्र उत्तर लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. पुढे काय म्हणते, माझ्या मुळांचा गुणाकार. आता मुळांची बेरीज किती आली आहे, 17. मुळांचा गुणाकार 12 आणि 5 यांचा गुणाकार काय होईल, 12 पंचे 60. गुणाकार एवढा आलेला आहे. तर माझे वर्ग समीकरण काय आहे म्हणते बघा. जे काय आता हा जो वर्ग समीकरण आहे सगळे माहितीवर आता वर्ग समीकरण इथं तयार करायचंय. मुळांची बेरीज आहे, मुळांचा गुणाकार आहे. तर इथं हे आपण थोडक्यात रफ पेज समजून इकडे करूयात. काय तुम्हाला फक्त इथं डायरेक्टली उत्तर लिहायचंय, फक्त हे रफ पेज वरचा खेळ आहे सगळा. ठीक आहे. तर काय म्हणलं, अल्फा अधिक बीटा किती दिले आपल्याला, 17 दिले. आणि अल्फा गुणिले बीटा किती आलेला आहे बाळांनो, 60. आता वर्ग समीकरण तयार करा म्हणले, तर वर्ग समीकरण लिहायचंय. तर वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय आपल्याकडे, x वर्ग वजा, ठीक आहे, अल्फा अधिक बीटा एक्स, ठीक नाही, अधिक अल्फा गुणिले बीटा, ठीक आहे, बरोबर 0. हे आपलं काय, वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे. त्यामुळे इथे घेतलं x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती आले आपलं, 17 आले. ते सोबत x देऊन टाकला आणि अल्फा गुणिले बीटा किती आहे, 60 आहे. तर हे अशा पद्धतीने आपलं जे वर्ग समीकरण तयार काय झालेलं आहे बघा बरं. इथे लिहायचं तुम्हाला, x वर्ग वजा 17x अधिक 60 बरोबर 0. हे आपलं वर्ग समीकरण आहे. अशा पद्धतीने दुसरी कृती संपली. आता तिसरी बघूयात. पुष्पमालाने या ठिकाणी काय केलेले आहे, 24,000 रुपये गुंतवून 20 रुपये दर्शनी किंमत किती आहे याच्याकडे लक्ष द्या. दर्शनी किंमत काय सांगितलंय, 20 रुपये दर्शनी किंमत आहे आणि 4 रुपये आधी मूल्याने घेतले. तर त्याला किती शेअर्स मिळतील म्हणते, एकूण 24,000 रुपये गुंतवलेले आहेत. तर इकडे लक्ष द्या, दर्शनी किंमत किती आहे, 20 रुपये आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसत नसेल तर इथे लिहितो, दर्शनी किंमत 20 रुपये, आधी मूल्य किती आहे आपली, 4 रुपये आहे. तर बाजारात भाव किती असेल, 20 रुपये आणि आधी मूल्य म्हणजे रक्कम जास्त द्यायची दुसरी 4 रुपये. तर बाजारभाव सूत्र तयार करायचं आहे, दर्शनी किंमत अधिक आधी मूल्य. ठीक आहे, हे सूत्र या ठिकाणी तयार होईल आणि याच्यामध्ये दर्शनी किंमत 20 रुपये आणि त्याच्यात आधी मूल्य 4 रुपये, एकूण किती रुपये झाले मग, 24 रुपये झाले. तर आता शेअर्सची संख्या काढायची आपल्याला. शेअर्सची संख्या काढायचं सूत्र काय, एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक किती केली होती त्याने, 24,000 रुपये. 24,000 घेतली भागिले बाजारभाव किती आता आता बघा बरं, बाजारात भाव 24 रुपये, तर इथं भागिले 24 करा. तर 24×24 कटले, 24×24 कटले आणि उरलं काय आपल्याकडे 1000. तर तिने किती शेअर्स घेतलेले आहेत बाळांनो, फक्त 1000 शेअर्स घेतलेले आहेत. ठीक आहे. चला आता प्रश्न जो दुसरा होता त्याच्यामध्ये आपण हे केलेला आहे. आता प्रश्न दुसऱ्यामधला बी सोडवूयात पुढे. काय म्हणते, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. ठीक आहे. तर यामध्ये बघा इथं दिसत नसेल तरी समीकरण लिहितो मी, x अधिक y बरोबर 3 हे पहिलं समीकरण दिलेलं आहे. दुसरं दिलेलं आहे 3x वजा 2y बरोबर 4 हे दुसरं समीकरण आहे. मी ब्लँक पेज वरती घेऊन आपण छान मस्त सोडवूयात हा प्रश्न. ठीक आहे, चला. तर x अधिक y हे एक समीकरण दिलेलं आहे आपल्याला, y बरोबर 3 आणि या ठिकाणी दुसरं आहे
3x वजा 2y बरोबर या ठिकाणी 4 आहे. बघा समीकरण हे दोन दिले आहेत, आपण सोडायचे. उत्तर करत असताना बाळांनो सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला, दिलेले समीकरणे असं लिहून घेतो आपण. ठीक आहे, दिलेले समीकरणे काय दिलेले आहे हो, x अधिक y बरोबर 3 याला समीकरण 1 द्यायचं आहे, आणि दुसरं आहे 3x वजा 2y बरोबर 4 याला समीकरण 2 द्यायचं आहे. ठीक आहे, समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण नंबर देऊन घेतलेले आहेत. पुढे काय करायचंय, मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलंय जस्ट आताच, की x चा सहगुणक सारखा असला पाहिजे. म्हणजे x जो चल आहे त्याचा सहगुणक सारखा असावा किंवा y चा तरी सारखा असावा. तर आपण बघायचं x चा सहगुणक इथे 1 आहे, खाली 3 आहे, तर x चा सहगुणक सारखा नाहीये, y चाही नाही. तर आपण आपल्या मनावर आहे x सारखं करायचंय की y सारखं करायचं ते आपल्या मनावर. चला आपण x सारखं करून घ्या. तर x चा सहगुणक वरचा खालचा सारखा करण्यासाठी आपण जर समीकरण 1 ला डायरेक्टली जर 3 ने गुणलो तरीही जो चल आहे तो डायरेक्टली सारखा सहगुणक सारखा होऊ शकतो. ठीक आहे, तर समीकरण बघा, समीकरण काय करायचं आपल्याला, 1 ला 3 ने गुणायचं. ठीक आहे, समीकरण 1 ला आता 3 ने गुणतो मी, 3 1 3, इथं काय नाही म्हणजे एकच आहे, 3y आणि 3 3 9 याला द्यायचे समीकरण 3. समीकरण 1 ला तर आपण 3 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, त्यामुळे 2 आणि 3 या दोघांचाच आपला संबंध आहे. तर समीकरण 2 आणि 3 मध्ये बघा 3x सारखं झालेला आहे. मी तुम्हाला आताच काय सांगितलं होतं, सचिव हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला. सचिव समान चिन्ह असतील तर काय करायचंय, वजाबाकी करायचंय. तर आपण सरळ सांगू शकतो काय, की बाबा रे समीकरण 2 व 3 या दोघांची वजाबाकी करायचं. तर आपण इथे लिहू शकतो समीकरण 3 व 2 ची आपल्याला काय करायचंय, वजाबाकी करायचं. ठीक आहे, आणि वजाबाकी करत असताना मांडायचे जे आपली समीकरण आहे 3x 3y बरोबर 9 हे आपलं समीकरण नवीन तयार झालेलं 3, आणि हे जे 2 नंबरचं आहे बघा 3x वजा 2y बरोबर 4 हे समीकरण आपलं 2 आहे. या दोघांची वजाबाकी करायचंय. मी याच्या अगोदरही सांगितलं तुम्हाला, जर वजाबाकी करत असाल तुम्ही तर खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलून घ्यायचे बाळांनो. तर ते प्लस आहे तर आतापासून काय झालंय, मायनस झालं. हे मायनस असलेलं आता काय झालं, प्लस झालं. हे प्लस असलेलं आता मायनस झालं. फक्त वजाबाकी करत असतानाच खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलायचे, बाकी टायमाला बदलायचे नाही. तर जे सारखं झालेलं आहे ते 3x कट होऊन जाईल. ठीक आहे, तर वरी काय आहे बघा, वरचं 3y खालचं 2y, तर या ठिकाणी बेरीज करून काय होणार आहे बाळांनो, 5y होणार आहे. तर वरचं 9 आणि खालचं -4 म्हणजे वजा 4, तर 9 मधून 4 गेले 5 राहिले. तर y बरोबर 5, एक गुणाकारातले 5 इकडे आले, आणि y ची किंमत आपल्याला काय भेटलेली आहे, 5 भागिले 5 केलं तर y ची किंमत 1 भेटलेली आहे. आता ही जी काय y ची किंमत आलेली आहे, ही y ची किंमत आपल्याला काय करायचंय, समीकरण 1 2 3 आपल्याला जी सोपी वाटते त्या किमतीमध्ये ठेवायची आहेत, आणि आपण काय करू शकतो, x ची किंमत काढू शकतो. ठीक आहे, तर आता बघा या ठिकाणी मी x ची किंमत काढतोय. बघा, तर आपल्याला काय करायचंय, y बरोबर 1 ही किंमत आपल्या मनावर कुठे ठेवायचंय, समीकरण समजा 1 मध्ये ठेवलेली आहे, 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, तर समीकरण 1 घ्यायचं आपलं, काय बघा समीकरण x अधिक y बरोबर 3 हे आपलं समीकरण 1 आहे. त्याच्यामध्ये y च्या ठिकाणी 1 ठेवूयात, 1 बरोबर 3. तर x ची किंमत पाहिजे म्हणून x ला इथंच ठेवूयात. 1 बरोबर इकडे आलं तर -1 झालं, आणि 3 मधून 1 गेला 2 राहिलेले आहेत. ठीक आहे, तर आपल्याला x ची किंमत किती भेटलेली आहे, 2 भेटलेली आहे. तर तुम्ही तर सांगू शकता खाली काय, समीकरणांची उकल बरोबर xy कंसामध्ये करून काय करायचंय, 2 आणि y ची किंमत 1. हे अशा पद्धतीने उत्तर लिहायचंय. तुमचा तर अभ्यास झालेलाच असेल सगळ्या गोष्टी, फक्त खात्री करायचंय. गेल्या वर्षीचा आपण या प्रश्नपत्रिकेचा सराव करतोय. चला आपण आता पुढचा प्रश्न सोडून बघू. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचंय मित्रांनो. तर m वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0 असं आपल्याला समीकरण दिलेलं आहे, वर्ग समीकरण. तर ते आपण सोडून घेऊयात. बघा मी जातो आता ब्लँक पेज वरती. ठीक आहे, आणि इथं बघा मी वर्ग समीकरण अगोदर लिहून घेतो. काय दिलेलं आहे आपल्याला समीकरण बघा, m वर्ग अधिक 14m अधिक 13 ठीक आहे बरोबर 0 दिलेला आहे. ठीक आहे, तर आपला नियम काय आहे, ही ए असते इथं, काय नाही म्हणजे ए आहे, बी आहे आणि सी आहे. तर आपल्याला इथं काय नाही म्हणजे एक आहे, ए आणि सी या दोघांचा गुणाकार करायचा असतो. ठीक आहे, तर 13 1 13 हे आपण 13 डोंगरावरती बसवलं. ठीक आहे, आता अशा दोन संख्या निवडायच्या आहेत, अशा दोन संख्या निवडायच्या आहेत ज्या दोघांचा गुणाकार केल्यावर 13 यावं आणि बेरीज केल्यावर 14 यावं. समजतंय, गुणाकार केल्यावरती 13 यावं आणि बेरीज केल्यावर 14 यावं. तर आपण जास्तीत जास्त 13 1 13 करू शकतो आणि 13 ने 14 भेटू शकते, जे की मधलं पद आहे.
ठीक आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे बघा, 13 आणि 1 हे अवयव मिळालेले आहेत. तर कधी ध्यानात ठेवायचं, मधल्या संख्येचं जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला इथं आलं पाहिजे. मग वरी प्लसच आहे त्यामुळं खाली प्लसच असणार आहे. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, काय होणार आहे, यम वर्ग अधिक 13m अधिक 1m. 1 लिहायची गरज नाही, तरी पण लिहिलं मी. ठीक आहे. 1m अधिक 13 बरोबर 0. हे दोन इकडे पद घ्या, हे दोन पद इकडे घ्या. ठीक आहे. आता हे पदामधून कॉमन काय निघतंय ते काढा. कॉमन काय, यम निघू शकतंय कॉमन. ठीक आहे. तर या यम ने मध्ये कितीला गुणलं तर यम वर्ग होईल, यम नच. यम गुणिले यम केलं तर काय होईल बाळांनो, यम वर्ग होईल. आता यम ने इथं कितीला गुणल्या 13m होईल, 13 न. तर अधिक 13 आपण घेतलं इथं. ठीक आहे. यम गुणिले यम यमचा वर्ग होतो, यम गुणिले 13 13m होते. इथं जे कंसात आले तेच अगोदर इकडे घ्या, यम अधिक 13 असं घ्या. आता या यमला इथं किती न गुणल्यावर 1m होईल, 1 नच गुणल्यावर आणि 1 ने 13 ला गुणलं तर 13 होऊ शकते. त्यामुळं आपण काय केलेलं आहे, दोन जे कॉमन कंस दोन्हीकडे आपण वापरलेले आहेत. ठीक आहे. तर आता काय करायचंय, दोन कंस जे आहेत बघा, त्या दोन कंसामध्ये ज्या किमती आलेल्या आहेत त्याचा मिळून एक कंस घ्या, यम अधिक 13 करा आणि किंवा इथं बरोबर 0 लिहत चला, किंवा करायचंय आणि जे कंसाच्या बाहेर कोणते आहेत, यम आणि अधिक 3 यांचा एक कंस बनवायचा आहे. ठीक आहे. यम आणि यम अधिक 1 यांचा एक कंस बनवायचा आहे. जे कंसाच्या बाहेर आहेत त्यांचा एक कंस तयार झाला. तर यम अधिक 13 बरोबर 0. काही 0 सगळीकडेच येणार आहे बरोबर करून, किंवा काय करायचंय, यम अधिक 1 बरोबर 0 करायचं. ठीक आहे. तर यम ची किंमत काढण्यासाठी काय होईल, 13 प्लस मध्ये असलेलं कुठं जाईल, मायनस मध्ये 13 भेटेल, 13 भेटेल. आणि किंवा करून काय करायचंय, आपल्याला यम ची किंमत पाहिजे तर ही 1 जे आहे तिकडे काय झालं, मायनस मध्ये आलेलं आहे. तर आपल्याला यम ची किंमत वजा 13 भेटलेली आहे किंवा वजा 1 भेटलेली आहे. अशा पद्धतीनं अवयव पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. व्हिडिओ थांबवून तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस सराव करू शकता. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न सोडूया. ओके. तर लक्ष द्या, आता आपलं अवयव पद्धतीने समीकरण सोडवले. आता तिसरा प्रश्न आहे आपला, खालील अंकगणित श्रेणीचे 19वे पद काढायचं बाळांनो. किती 19वे पद काढायचंय. ठीक आहे. तर काय दिलेलं तर आपल्याला पद 7, 13, 19 आणि 25. तर आपण या गणित श्रेणीचे 19वे पद काढून घेऊयात. चला लक्ष द्यायचं, इकडे बघा काय दिलेलं आहे आपल्याला, दिलेली क्रमिका काय दिलेली आहे किंवा दिलेली अंकगणित श्रेणी काय दिलेली आहे, 7. हा, येथे करायचं बाळांनो आणि सगळं लिहून घ्यायचं. 7, 13, 19 आणि 25. तर याचे किती पद काढायचं आपल्याला, 19वे पद काढायचं. ठीक आहे. तर काय करायचं, येते T1 कोण आहे आपल्याकडे, 7 आहे. T2 कोण आहे बघा, 13. T3 आहे 19 आणि T4 आहे 25. हे असं लिहून घ्यायचं. ठीक आहे. आणि मग आपल्याला काय करायचं, ए आणि T1 याच्या किमती आपल्याला पाहिजे. ए आणि T1 म्हणजे पहिलं पद आणि ए एकच असते, त्यामुळं ए आणि T1 हे आपलं काय असेल, 7 असेल. ठीक आहे. पण आपल्याला डी काढायचं बाळांनो. डी काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, T2 मधून T1 वजा करायचं. T2 किती आहे आपल्याकडे, 13. त्याच्यातून 7 जे T1 आहे ते वजा करायचे. 13 मधून आपल्याला काय करायचं बाळांनो, 7 काढायचे. तर आपल्याकडे उरले किती, 6. तर डी बरोबर आपल्याकडे काय भेटलेलं आहे, 6 भेटलेला आहे. ठीक आहे. तर ए डी आणि त्यासोबतच इथं पुढे लिहायचं आहे आपल्याला, किती पद काढायचंय हो, 19वे. तर एन बरोबर काय ठेवायचं आहे आपल्याला, 19. जे आपलं सूत्र आहे पुढे त्या सूत्रामध्ये एन बरोबर काय करायचं, 19 ठेवायचं आहे. हे सगळ्या किमती बघून घ्या, कारण आपली स्क्रीनची जी पेज आहे ते आता वरी जाणार आहे. ठीक आहे. तर आता आपण टीएन चं सूत्र लिहून घ्यायचं इथं, टीएन बरोबर या अधिक एन वजा 1 डी. ठीक आहे. तर किती पद पाहिजे आपल्याला, 19वे पद. तर एनच्या ठिकाणी 19 ठेवायचं. ए किती होतं बघा बरं, आपलं ए किती आहे, जे पहिलं पद असते तेच ए असते, म्हणजे T1 किती आहे, 7 आहे. ठीक आहे. अधिक केलं, एन ची किंमत किती आहे आपल्याकडे, 19 आणि त्यामध्ये -1 म्हणजे वजा 1 आणि डी म्हणजे मध्ये तो गुणाकार असतो. डी किती आला, 6. त्यासोबत खाली काय केलं, 7 अधिक 18 मधून 19 मधून 1 गेले, किती राहिले, 18 राहिले, गुणिले 6. आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 7 अधिक 18 गुणिले 6 केलं तर आपल्याला भेटेल 108. आणि आता या दोघांची बेरीज करायचंय. 8 आणि 7 किती होते हो, 115. म्हणजे 108 आणि 7 या 19वे पद किती आलेले आपल्याकडे, मग 115 आले. तर सरळ तुम्ही खाली सांगू शकता, या अंगणित श्रेणीचे 19वे पद किती आहे, 115 आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं हे याचं पूर्ण उत्तर अशा पद्धतीने लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आपण सोडूया. चौथा प्रश्न, एक शेअर 2000 बाजारभावाने विकलेला. एक शेअर किती रुपयाला विकलेला बाळांनो? 2000 बाजारभावात विकलेला आहे, म्हणजे एक शेअर 2000 रुपयाला आहे. तर यासाठी दलाली किती दिलेली आहे? 0.5% दलाली दिलेली आहे. 0.5%. तर तो शेअर्स विकून किती रुपये आपल्याला भेटू शकतात? जो कोण विकणार आहे त्याला किती रुपये भेटतील? तर चला आपण स्क्रीनवरती आता तो प्रश्न आपण सोडूयात. बघा, उत्तर लिहित असताना तुम्हाला काय करायचंय? अगोदर जो प्रश्नामध्ये डाटा दिलाय ना बाळांनो, तो लिहून घ्यायचा. असं लिहायचं, शेअर्सचा बाजारभाव किती आहे ते लिहून काढायचं. बाजारभाव किती आहे हो? 2000 रुपये. ठीक आहे. दलाली दर किती आहे बघा, हा डाटा लिहून काढायचं. प्रत्येक कुठल्याही प्रश्नामध्ये जे दिले ते अगोदर लिहून. दलाली दर 5%. तर अगोदर दलाली हा जो दर दिलेला आहे तो रुपये घेऊयात. आता दलाली रुपये काढून घेऊयात. ठीक आहे. तर कशा पद्धतीने काढता येईल आपल्याला? दलाली रुपये काढण्यासाठी काय करायचं? 0.5 म्हणजेच काय असतंय आपलं? टक्के, म्हणजेच भागिले 100. कशावरती काढायचं आपल्याला? किती? 2000 वरती काढायचं. ठीक आहे. तर हे 0 कटले, उरले 20 गुणिले 0.5 जर केलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 10. याचा अर्थ जे दलाली आहे ती दलाली किती जाणार आहे? 10 रुपये. ठीक आहे. आणि आता आपल्याला शेअर्सचा विक्री भाव काढायचा आहे. म्हणजे एखाद्या शेअर्सचा विक्री भाव जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला काय करायचं असते? जे काय बाजारभाव आहे त्याच्यामधून दलाली वजा होत असते. ठीक आहे. त्यासाठी शेअर्सची विक्री किंमत जर आपल्याला काढायचा असेल तर शेअर्सचा जो काय बाजारभाव आहे, ठीक आहे, शेअर्सचा बाजारभाव त्यातून वजा करायचे आहे आपले दलाली रुपये. ठीक आहे. आणि मग शेअर्सचा बाजारभाव आहे 2000 रुपये, त्यातून आपली दलाली 10 रुपये या ठिकाणी वजा होईल. आणि या ठिकाणी 1990 रुपये जो आहे तो काय आहे? शेअर्सची विक्री किंमत आहे. तर हे अशा पद्धतीनं हे जे गणित आहे ते आपण सोडवलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतोय की काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासक्रमासाठी व्यतीत केलेला वेळ तासामध्ये दिलेला आहे आणि ते विद्यार्थी संख्या दिलेली. तर त्यावरून विद्यार्थ्यांनी त्या अभ्यासासाठी जो दिलेला वेळ आहे त्या वेळेचा आपल्याला काय काढायचंय? मध्य काढायचं आहे. ठीक आहे. आता त्यासाठी एक आपण मध्य काढण्यासाठी जे काही सारणी उभी करतो ती अगोदरच त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त नवीन इथं खाली फक्त एकूण असं करून इथं समिशन FI ची बेरीज, या ठिकाणी या सगळ्या आकड्यांची बेरीज आणि इथं समिशन FIXI. ठीक आहे. या सर्वांची बेरीज इथं आपल्याला खाली करून घ्यायचंय आणि जे काही मध्य काढायचं सूत्र आहे त्या सूत्रामध्ये आपल्याला ठेवायचं आहे किमती आणि त्यानुसार आपलं जे उत्तर आहे ते येणार आहे. ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या. तर मी ही जी सारणी आहे ती अगोदरच काय केलेली आहे? बनवून ठेवलेली आहे. आता फक्त जे पुढील काय गोष्टी आहेत ते मी तुम्हाला इथं दाखवतो करून. लक्ष द्या. तर वर्ग जिथे इथं दिलेले आहे तर आपण इथं पुढे एक नवीन एक तक्ता ऍड केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? एकूण घेतलेला आहे. आता याच्यामध्ये काय वर्ग मध्यची तर बेरीज करत नाही आपण, पण या वारंवारता जी आहे विद्यार्थ्यांची संख्या यांची बेरीज आपल्याला गरजेची आहे. त्यासाठी आपण यांच्या बेरजेला एक तर आपण समिशन FI म्हणतो, FI किंवा N असं घेऊ शकतो. तर या सर्वांची जी बेरीज आहे ती आपल्याला 60 भेटणार आहे. आणि आता परत समिशन FIXI यांची सुद्धा आपल्याला काय करायचंय? बेरीज करायचं आहे. आणि या सर्वांची बेरीज किती भेटणार आहे आपल्याला? 300 भेटणार आहे. आता या ज्या किमती आलेल्या आहेत या अगोदर इथं लिहून काढायचे की बाबा समिशन FIXI जे आहे ते आपल्याकडे 300 आहे आणि समिशन FI जे आहे आपल्याकडे 60 आहे. तर आपल्याला आता मध्य काढायचं आहे. ठीक आहे. मध्य काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय? जे सूत्र आहे ते लिहायचंय. आपण मध्याला काय म्हणतो? X बार म्हणतो. ठीक आहे. तर हे मध्य काढण्याचं जे सूत्र आहे ते काय आहे? समिशन FIXI भागिले समिशन
एफ आय. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहेत 300 भागिले 7. समिशन एफ आय 300, एफ आय एक्स आय 300 आणि समिशन एफ आय 7. तर आता याला भाग घालायचा आहे. 0 ला 0 कटले 0. 6 1 6, 6 पंचे 30. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे 5. जो मध्य आहे तो किती होऊ लागलाय 5. वेळ जो आहे तो तासामध्ये दिलाय 5 तास. म्हणून आपण इथे लिहू शकतो की विद्यार्थ्यांनी व्यतीत केलेला वेळेचा जो मध्य आहे तो काय असणार आहे 5 तास असणार आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत. चला तर आता आपले 2 प्रश्न संपलेले आहेत. आता आपण जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3रा त्याकडे आपण वळूया. ठीक आहे. बघा, तर खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची. जो प्रश्न 3रा आहे कोणताही एक सोडवायचा आहे, कोणतीही एक कृती पूर्ण करायची 3 मार्कासाठी आहे. तर त्यामध्ये जो ए दिलेला आहे ते ए मध्ये 3ऱ्या प्रश्नामध्ये ए पूर्ण आपल्याला एक कृती सोडवायची आहे. तर काय म्हणले श्री माणिकलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स घेतलेले आहेत. ठीक आहे. आणि 120 रुपये बाजारभाव या याच्याने खरेदी केलेली आहे. तर नंतर 7% त्यांना लाभांश भेटलेला आहे. तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती असेल हे करण्यासाठी खालील कृती पूर्ण करायचं आहे. म्हणजे आपलं जे गणित आपण आतापर्यंत सोडवलं तेच आहे. तर दर्शनी किंमत या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे किती 100 रुपये. ठीक आहे. दर्शनी किंमत आहे या ठिकाणी 100 रुपये. दिसत नसेल म्हणून मी लिहितोय परत एकदा. शेअर्सची संख्या जी आहे ती किती आहे 300 आहे. शेअर्सची संख्या आहे 300 आणि बाजारात भाव आहे 120 रुपये. ठीक आहे. आता हे फक्त मी वरील लिहितोय, तुम्हाला फक्त बॉक्सेस मध्ये उत्तरे लिहायची असतात परीक्षेत. ठीक आहे. तर आता काय सांगताय किंवा एकूण गुंतवणूक जर आपल्याला काढायची असेल तर शेअर्सचा बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या करतो आपण. मग शेअर्सचा बाजारभाव किती आहे इथं उत्तर लिहायचं आपल्याला 120 आणि शेअर्सची संख्या किती घेतलेली आहे 300 रुपये. तर त्याचा गुणाकार जो आहे तो ऑलरेडी त्याने सांगितलेला आहे. ठीक आहे. पुढं लाभांश प्रति शेअर एका शेअर्स मागे किती लाभांश आहे हा जर काढायचा असेल तर आपल्याला दर्शनी किमतीवर लाभांशाचा दर जो आहे तो काढावा लागेल. दर्शनी किंमत किती आहे आपली 100 रुपये आहे. त्याला काय केलेलं आहे गुणिले आपला लाभांश किती आहे 7%. 7 भागिले इथं खाली 100 आहे. ठीक आहे. आणि जो लाभांश प्रति शेअर आहे तो किती रुपये भेटतोय 7 रुपये भेटत आहे. त्यानंतर बघा एकूण लाभांश जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल 300 शेअर्स आहेत. एका शेअर्स मागे आपल्याला 7 रुपये भेटतात. तर 300 गुणिले 7 केलं तर आपल्याला काय होणार आहे म्हणून या ठिकाणी 3 7 21 आणि हे 2 0 तर 2100 इतका रुपये जो इतका लाभांश आहे तो आपल्याला भेटणार आहे. पुढे अजून आहे प्रश्न या ठिकाणी बघूयात पुढे काय दिलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आता हे स्क्रीनवरचं सगळं गेलेलं आहे. अगोदरची उत्तर तुम्ही लिहून काढा कारण मी या ठिकाणी स्क्रीनशॉट टाईप करून मी लिहित होतो. ठीक आहे. तर जे आपलं उत्तरित आलेलं होतं 2100. ठीक आहे 2100. त्यानंतर आपल्याला परताव्याचा दर काढायचा आहे किंवा एकूण जे पैसे आपल्याला भेटलेले आहेत ते नेमकं किती टक्क्यानं भेटलेले आहेत दर किती होता त्यासाठी आपल्याला जो मिळालेला एकूण लाभांश आहे तो घ्यायचा आहे. तर इथे दिलेला आहे बघा 2100 एकूण आणि त्यानंतर गुंतवणूक 36,000 गुणिले 100 केलेला आहे. तर या पूर्ण जो भाग आहे तो आपल्याला घालायचा आहे. 200 इकडचे 200 इकडचे कटले इथला 1 0 या ठिकाणी कटला तर 200 काय करायचं आपल्याला 210 भागिले 36 केल्यानंतर आपल्याला जे उत्तर आहे ते 5.83 भेटणार आहे. 5.83% हे आहे. तर भागाकार वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. प्रॉब्लेम असेलच तर संपर्क साधा, त्याच्यावर आपण आणि डिटेलमध्ये बोलूया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक जी आहे ती कृती पूर्ण झालेली आहे पण आपण दोन्ही सोडवून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये काय होईल मदत होईल. तर चला आपण पुढची कृती आहे ते आपण वाचून बघूयात आणि सोडवूया. तर अंकाची पुनरावृत्ती न करता काय म्हणलंय या ठिकाणी अंकाची पुनरावृत्ती न करता 2 3 5 असे अंकापासून काय 2 अंकी संख्या तयार करायची आहे. तर विषम संख्या मिळवण्याची एक संभाव्यता आपल्याला काढायची आहे. विषम संख्या जी आहे याच्यामधून मिळणार आहे आणि ती संभाव्यता आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. तर आता बघूयात आपण समजा जो नमुना अवकाश तो तयार करायचा आहे. तर 2 3 5 या अंकापासून आपल्याला संख्या तयार करायची आहे. तर 23 25 32 त्यांना ऑलरेडी बनवून दिलेली आहे. तर 23 घेतली त्या ठिकाणी 25 घेतलेली आहे. 32 झाली तर आपण या ठिकाणी 35 एक संख्या आपण बनवू शकतो. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर इथं बघा 1 2 3 4 5 6
तर नंबर ऑफ एज किती आहेत मग आपल्याकडे 6 आहेत. आणि घटना ए या ठिकाणी दिलेली आहे, तो संख्या विषम संख्या मिळेल, ती संख्या विषम संख्या मिळेल. आता यामध्ये विषम संख्या कोणत्या कोणत्या ते आपल्याला लिहून काढायच्या आहेत. 23, 25 ऑलरेडी दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण परत 35 ही विषम संख्या घेऊ शकतो आणि 53. तर 1, 2, 3, 4. तर नंबर ऑफ ए या ठिकाणी किती दिलेले आहेत, 4 जे आहेत त्या दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण कृती पूर्ण करतोय. बघा पुढच्या पेज वरती आहे आता काय आहे ते. तर पुढच्या पेज वरती या ठिकाणी बघा इथं तर इथं लक्ष द्या. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए, तर घटना जी ए आहे दिलेली त्या घटनेची आपल्याला काय काढायचं या ठिकाणी संभाव्यता काढायची आहे. तर त्यासाठी आपलं काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, नंबर ऑफ ए या ठिकाणी लिहून घ्यायचं. ठीक आहे, भागिले नंबर ऑफ एस असते. तर नंबर ऑफ ए किती आलेलं होतं आपलं, किती आलेलं होतं नंबर ऑफ ए या ठिकाणी 4 आलेलं होतं. ठीक आहे, तर 4 भागिले 6 असा आपल्याला अंक भेटलेले आहेत आकडे. तर या 4 आणि 6 जर एकाच आकड्यानं भागाडलं तर बघूया काय होईल, 2 दुनी 4 2 त्रिक 6. तर 2/3 जे काय प्रोबॅबिलिटी आहे, संभाव्यता आहे ती आलेली आहे. तर आपण काय केलेलं आहे, प्रश्न तिसऱ्या मधला जो ए आहे तो पूर्णपणे सोडवलेला आहे. आता बी काय म्हणतोय हे पाहूया. ठीक आहे, इथं पुढे दिलेलं आहे बघा बी साठी, खालील कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे, कोणतेही 2 सोडवायचे. आता या ठिकाणी बघा किती प्रश्न दिलेले आहेत आपल्याला, जवळपास 4 प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे, आणि कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे आहेत. एवढ्या ह्याच्यामध्ये 1 2 3 4 प्रश्न आहेत, कोणतेही 2 सोडवायचे आहेत. 6 मार्कासाठी हा प्रश्न आहे, म्हणजे एक प्रश्न 3 मार्कासाठी या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात आता काय म्हणतोय त्यानं पुढं. तर बघा या ठिकाणी सांगता येते ना की जो बी मध्ये पहिला आहे तो खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीनं सोडवायचे. ठीक आहे, तर जे काही समीकरणे दिली आहेत एक सामायिक समीकरणे ते आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनं सोडवायचे आहेत. तर चला मग आपण सोडून घेऊया. तर 4x अधिक 3y बरोबर 18 आणि 3x वजा 2y बरोबर काय घेतलेलं आहे, 5 या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, क्रेमरच्या पद्धतीनं हे जे काय गणित आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला दिलेले समीकरणे असं या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, दिलेली समीकरणे करून या ठिकाणी बघा 4x अधिक 3y बरोबर 18 याला द्यायचे समीकरण 1 आणि या ठिकाणी 3x वजा 2y बरोबर 5 हे आहे आपलं समीकरण 2. आता या समीकरणामध्ये ए बी सी अशा 3 किमती आपल्याला काढायच्या असतात. तर जे पहिले समीकरण आहे त्याला A1 B1 आणि C1 म्हणायचं, A2 B2 आणि C2. ठीक आहे, तर A1 जो आहे तो पहिल्या समीकरणामधला 4. पण आता असं काढत असताना काय करायचं माहिती का, सगळ्यात अगोदर समीकरण 1 व 2 ची काय करायचं आपल्याला, AX अधिक BY बरोबर C काय करायचंय, तुलना करायचंय, तुलना करू. त्यामुळे काय होतं की आपल्याला A1 B1 कोण आहे समजेल. पहिल्या समीकरणातला जो ए आहे तो A1 असेल, दुसऱ्या समीकरणातला ए जो आहे तो A2 असेल. ठीक आहे, हे A1 A2 हे B1 B2. या ठिकाणी B1 कोण आहे बघा 3 आहे, B2 कोण आहे बघा मायनस वजा 2 हे लिहायला विसरू नका. C1 आहे 18, C2 आहे या ठिकाणी 5. ठीक आहे, तर अगोदर अशा किमती आपल्याला काय करायच्या लिहून घ्यायच्या. त्यानंतरच मग क्रेमरच्या पद्धतीमध्ये काय आहे, डी आहे, dx आहे, dy आहे, मग x आणि y अशा किमती भेटत असतात. ठीक आहे, तर आपण अगोदर आता डी काढून घेऊ. हे बघा स्क्रीनवरती एवढं आहे, जितकं झालंय तितकं तुम्ही येऊन घेऊ शकता. तर असं स्क्रीन हळूहळू काय होणार आहे, आपण जसं सोडवत जातोय तसं या किमती वरी जात राहतील. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. ठीक आहे, तर आपल्याला डी काढायचं आहे. डी काढण्यासाठी काय आहे आपल्याकडे सूत्र, A1 A2 B1 B2 हे सूत्र आहे, हे आपल्याला पाठ करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि A1 कोण आहे पहा आपल्याकडे 4, A2 आहे 3, B1 कोण आहे 3, B2 आहे वजा 2. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला डी काढून घ्यायचंय. डी काढण्यासाठी काय आहे आपल्याकडे, या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे 4 गुणिले वजा 2 त्यातून वजा होईल 3 गुणिले 3. ठीक आहे, तर 4 2 या ठिकाणी काय होईल वजा 8. या दोघांचं उत्तर वजा 8 आणि 3 त्रिक 9 वजा 9. तर वजा 8 आणि वजा 9 याचं उत्तर काय येणार आहे आपल्याकडे, वजा 17 येणार आहे. तर डी ची किंमत आपल्याला किती भेटलेली आहे, वजा 17 भेटलेली आहे. ठीक आहे, तर आता बघूयात आपण dx काढायचं आपल्याला. तर ही स्क्रीन बघा एवढी लिहून घ्या, पुढे 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 जायचं आहे आपल्याला या ठिकाणी. तर इथं मी काढतो इकडं या ठिकाणी dx ची किंमत या ठिकाणी मी काढतो. ठीक आहे, तर हे जे आहे ते मी डिलीट करून घेतो. चला dx आपला डी झालेला आहे आता, तर आपण dx काढून घ्या. तर dx काढण्यासाठीचं जे सूत्र आहे आपल्याकडे, dx काढण्यासाठी काय आहे आपल्याकडे, C1 C2 B1 B2. ठीक आहे, C1 C2 B1 B2
हे आपल्याकडे सूत्र आहे. तर C1 कोण आहे इथं बघायचं आहे आपल्याकडे. बघा 18 आणि C2 आहे 5. ठीक आहे, या ठिकाणी लिहून घ्यायचं 18 आणि 5. B1 कोण आहे, B2 कोण आहे, आताच आपण घेतलं होतं बघा 3 आणि -2. ठीक आहे, तर 3 आणि -2 हे अशा पद्धतीनं. तर 18 गुणिले 2 करायचं या ठिकाणी. 18 गुणिले -2 आपल्या दिशेकाची किंमत काढत असताना घेतलेलं वजा चिन्ह 3 गुणिले 5. ठीक आहे, तर 18 2 या ठिकाणी काय होणार आहे -36 आणि 3 5 15. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं जे काय आपल्याकडे उत्तर आलेले आहे. ठीक आहे, तर 36 आणि 15 या दोघांची बेरीज करून वजाचं चिन्ह द्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा 5 आणि 6 करायला चला. ठीक आहे, 3 1 4 आणि 5. तर या ठिकाणी -51 हे आपल्याला उत्तर भेटतंय. म्हणजे dx काय भेटलेला आहे 51 भेटलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला आता dy काढायचं आहे बाळांनो. dy काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र काय आहे, C1 C2 B1 B2 घेतलेला आहे. A1 A2 C1 C2 हे आपलं dy काढायचं सूत्र आहे. आता याच्यामध्ये परत आपल्याला त्या किमती ठेवायच्यात. A1 A2 कोण आहे बघा, आताच आपण काढलं होतं. A1 A2 काय दिलेलं आहे 4 आणि 3. ठीक आहे, काय दिलेलं आहे 4 आणि 3. आता C1 C2 आपण घेतलेलं होतं पहा 18 आणि या ठिकाणी 5. ठीक आहे, तर यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 5 वजा 18 गुणिले 3. ठीक आहे, तर या ठिकाणी 4 पंचे काय होईल ठिकाणी 20 होईल. आणि या 18 गुणिले 3 जो आहे 18 त्रिक 54 हे अशा पद्धतीने. तर आपल्याला काय करायचंय 54 मधून 20 कल्ला काढायचे. ठीक आहे, तर आपल्याला उत्तर भेटणार या ठिकाणी -34. तर हे काय आपलं dy आहे. ठीक आहे, तर आता जे काय dy आलेला आहे कळते, या dy मधून आता बघा ज्या किमती आल्या ते लिहून घ्या. d किती आलेला आहे -17 आलेला आहे. ठीक आहे, dx किती आला होता आपला, dx जो आहे तो वरी आला आहे आपला -51 आलेला आहे. ठीक आहे, अशा किमती लिहून घ्यायचं बाळांना. आणि dy आलेला आहे -34. तर आपल्याला d काढायचंय. d तर भेटलेला आहे. आता x काढायचं. x काढण्यासाठी dx भागिले d करायचंय. तर dx काढण्यासाठी x काढण्यासाठी dx आपल्याकडे किती आहे -51 आहे आणि त्यासोबत भागिले d म्हणजे -17. वजा या ठिकाणी कट करा. 17 त्रिक 51. तर x ची किंमत आपल्याला किती भेटलेली आहे 3 भेटलेली आहे. तर y काढण्यासाठी आपल्याला dy भागिले d करायचा आहे. dy आलं होतं आपलं -34 आणि त्यामध्ये भागिले d जो आहे तो -17. वजा कट करा या ठिकाणी 17 दोन्ही 34. तर आपल्याकडे y भेटलेला आहे 2. तर अशा पद्धतीनं समीकरणाची उकल जे आहे ते तुम्ही 3 आणि 2 असे सांगू शकता XY कंसामध्ये घेऊन. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे पूर्ण उत्तर होतं. लाईन बाय लाईन व्यवस्थित लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा. आता की सूत्राचा उपयोग करायचा आहे. सूत्राचा उपयोग करून हे दिलेलं वर्ग समीकरण आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. वर्ग समीकरण काय दिले बघा, x चा वर्ग वजा 2x वजा 3 बरोबर 0. हे जे वर्ग समीकरण आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा वर्ग समीकरण आपण सोडूयात. इथे मी स्क्रीनवरती घेतलेलं आहे. सूत्राचा उपयोग करायचा आहे. जे आपलं वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र आहे त्या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्या सोडायचं. ठीक आहे, तर बघा उत्तर लिहित असताना हे समीकरण आपण जसं तसं लिहून घेतलंय. तर या समीकरणाला काय करायचंय ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करूया. तुलना करून घ्यायचंय. मग याच्यामध्ये a कोण आहे बघा, x च्या पुढे काय नाही म्हणजे 1 आहे. b कोण आहे तर या ठिकाणी -2 आहे आणि c कोण आहे -3 आहे. या गोष्टीची काळजी घ्यायची. असं लिहिल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला की पुढे सूत्रामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत वापरली जाणार आहे. ती किंमत अगोदरच इथं काढून घ्यायचं. म्हणजे कसं b वर्ग वजा 4ac ही किंमत अगोदरच काढून घ्या. b वर्ग म्हणजे कोण -2 चा वर्ग वजा 4 e किती आहे बघा x ती आहे -3. ठीक आहे, तर आता ऋण 2 चा जो वर्ग आहे तो अधिकच असतो धनच असतो त्यामुळे 2 चा वर्ग 4 आणि या ठिकाणी बघा -4 गुणिले 4 आणि या ठिकाणी परत गुणिले -3 घेतला. तर 4 या दोघांचा गुणाकार या ठिकाणी काय होतो 4 त्रिकम 12. या ठिकाणी अधिकचं 12 उत्तर येईल आणि 4 आणि अधिक 12 किती होईल 16 होईल. तर b वर्ग वजा 4ac ही जी किंमत आहे ती आपल्याला किती भेटलेली आहे 16 भेटलेली आहे. आता ही जी किंमत आलेली आहे ते पुढे सूत्रामध्ये वापरायचं. तर हे असं स्क्रीनवरती 1 by 1 लिहून घ्यायचं आहे आपल्याला.
तर बघूयात आता पुढे स्क्रीन सरकत नाहीये, तर मी या ठिकाणी इथं लिहून घेतो. ठीक आहे. आता आपला जो सूत्र आहे त्या सूत्रामध्ये आपण ठेवूयात x बरोबर वजा बी अधिक किंवा वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a हे असं आपलं सूत्र आहे. या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आणि खटकन उत्तर करायचं. बघा चला किमती ठेवूयात आता. तर वजा बी कोण आहे पहा. हे जे वजा आहे ना हे इथे देऊन घ्यायचं. बी कोण आहे आपल्याकडे ऋण 2 आहे. ठीक आहे. अधिक किंवा वजा आणि बी वर्ग वजा 4ac किती आलं होतं आपल्याकडे 16 भागिले 2. याची किंमत किती आहे आपल्याकडे 1 आहे. याची किंमत किती आहे 1. तर या ठिकाणी बघा ऋण ऋण या ठिकाणी प्लसचं 2 येईल, अधिकचं 2 झाला आणि अधिक किंवा वजा 16चं वर्गमूळ या ठिकाणी 4 होईल. बे खाली गुणाकार करा. आता इथे काय झालेलं आहे की 2 अधिक किंवा वजा असं दिलेलं आहे. तर तो अधिक किंवा वजा जे आहे अधिक किंवा वजा या अधिक अधिक दिवा तो वजा मध्ये दिला. ठीक आहे. तर x बरोबर या ठिकाणी करायचंय 2 अधिक 4 भागिले 2 करायचंय किंवा करायचंय. हीच x ची किंमत जी आहे ते 2 वजा 4 या 4 जे आहेत एकदा अधिक मध्ये एकदा वजा मध्ये ठेवलेला आहे आपण. आणि या ठिकाणी बघा बरं 2 आणि 4 6 झाले. या ठिकाणी भागिले 2 केलं तर बेत्रिक 6. x ची किंमत या ठिकाणी आपल्याला 3 भेटेल. त्यानंतर किंवा केलेला आहे आपण आणि 2 मधून 4 या ठिकाणी गेले तर काय होतील वजा 2 आणि हे 2 जशाच तसं. ठीक आहे. तर 2 भागिले 2 केलं तर या ठिकाणी ऋण असल्यामुळे वजा 1 उत्तर येईल. तर आपल्याला x ची जी किंमत आहे ती एकदा काय भेटत आहे 3 भेटत आहे. तर किंवा करून ऋण 1 भेटत आहे. तर अशा पद्धतीने हे सूत्र पद्धतीचा वापर करून आपण वर्ग समीकरण सोडवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी एका खाली लिहून घ्यायचंय. मी बोर्डावरती असं मध्ये पार्टिशन करून इकडे लिहितो पण तुम्हाला सगळे एका खाली लिहायचं. ठीक आहे. तर चला मग पुढचा प्रश्न सोडूया. तिसरा काय दिलेला आहे 3 मुलगे आणि 2 मुली 3 मुलं आणि 2 मुली यांची एक समिती बनवायची आहे. हे आणि ती समितीमध्ये त्याच्यानंतर जे खाली ज्या घटना दिल्या त्या घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. तर घटना ही जी आहे ती समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. घटना एक आहे कमीत कमी एक मुलगी असावी म्हणजे जास्तीत जास्त कितीही चालतात ते पुढे सांगतो तुम्हाला. आणि घटना बी जी आहे ती समितीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असली पाहिजे. तर अशी ही आपली जे प्रश्न आहेत. तर आता या प्रश्नाचं उत्तर आपण काढूयात. तर मी काय केलेलं आहे याचं उत्तर अगोदर थोडं म्हणजे लिहून ठेवलेलं त्याच कारणच की व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर जितकं आपल्याला शॉर्ट जमेल तितकं प्रयत्न आहे सुरू. तर बघा समजा 3 मुलं त्यांना आपण काय समजलेलं आहे B1 B2 आणि B3 3 मुलं आणि ज्या 2 मुले आहेत त्यांना G1 G2 समजलेलं. आता यांची काय करायचं एक समिती बनवायची आहे आणि समिती बनवत असताना तो नमुना अवकाश करायचा दोघंच पाहिजे मध्ये. तर बघा आपण B1 B2 घेतलेला आहे काय B1 B3 परत B2 B3 परत B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2. ठीक आहे. तर B3 G1 B3 G2 आणि काय आहे G1 G2. तर हे जे पूर्ण जे आहेत घटक हे किती आहेत 10 आहेत. त्यामुळे आपण काय केलं नंबर ऑफ एस 10 घेतलेला आहे 10 घेतलेला आहे. तर पुढे याच्यामध्ये बघा घटना जी आहे हे घटना काय दिलेली आहे इथं लक्ष द्या. किंवा समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असू ऍटलीस्ट एक तरी मुलगी असं असा अर्थ म्हणजे जास्तीत जास्त किती चालतात. तर जिथं जिथं मुलगी आहे तिथली आपण घटना जो क्रम आहे तो आपण इथं उतरून ठेवलेला आहे. तर इथं काय G1 G2 घेतलेलं कमीत कमी एक मुलगी म्हणजे जास्तीत जास्त कितीही मुली चालतात म्हणून G1 G2 इथे घेतलेला आहे. तर नंबर ऑफ ए आपल्याला किती भेटणार आहे 7 भेटणार आहे. तर या घटनाची संभाव्यता जर काढायचं असेल तर आपण काय करायचं नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस हे सूत्र आपण ठेवून या ठिकाणी 7 भागिले 10 असं करायचं आहे. आणि या ठिकाणी ही संभाव्यता आपल्याला भेटलेली आहे. याला आपण भाग घालून ही उत्तर जे आहे ते पॉइंट मध्ये सांगू शकतो. पुढे घटना बी काय दिलेली आहे समितीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असणे म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी कंपल्सरी आहे. त्यामुळे B1 G1 B1 G2 आणि B2 G1 असं जिथं जिथं नमुना अवकाशामध्ये एक मुलगा मुलगी आहे या सगळा जो घटक आहेत ते आपण इथे लिहिलेले आहेत. ते सर्व समिती इथे लिहिलेले आहेत आणि नंबर ऑफ बी जो आहे तो 6 भेटलेला आहे आपल्याला. ठीक आहे. तर घटना या घटना बी ची संभाव्यता जर काढायचं असेल तर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस आपल्याला करावं लागते. तर त्यासाठी 6 भागिले 10 केलेला आहे. 2 न भागल्यानंतर 3/5 आपल्याला असं उत्तर भेटतंय. तर ही आहे आपण संभाव्यता आपण दोन्ही घटनांची काढलेली आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे तो बघा पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे त्यांनी. हा
आता आपण संभाव्यतेचं सोडवलेलं आहे. तर यामध्ये बघा आता काय सांगितलंय त्यानं की घटना सॉरी आता घटना सोडून द्या. आता इथं चौथा जो प्रश्न दिलेला आहे त्यांना असं सांगते की एका जनरल स्टोअर मध्ये विविध वस्तूच्या किमती आणि त्या वस्तूची असलेली मागणी इथं दिलेली आहे. ठीक आहे. मग त्या ज्या मागणी आणि वस्तूच्या किमती आहेत त्याची एक सारणी दिलेली आहे. त्यावरून आपल्याला काय काढायचंय त्यांचा मध्यक काढायचंय. मध्यक. तर मध्यकाचं सूत्र आपल्याकडे आहे. त्या किमती वगैरे आपण आता ठेवून काढणार आहे. ठीक आहे. तर ही जी सारणी आहे आपल्याला ही सारणी जशाच तशा अगोदर उत्तरपत्रिकेवरती लिहायची आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला नवीन एक जो स्तंभ उभा करून त्याच्यावरती काय करायचं आपल्याला संचित वारंवारता पेक्षा कमी असं आपल्याला लिहून इथं संचित वारंवारता जी आहे पेक्षा कमी इथं मांडायची आहे. एकूण वगैरे ते सगळं यल असेल ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून आपल्याला मध्यक या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर चला तर मग आपण मध्यक काढून घेऊयात. ब्लँक स्क्रीनवरती ही सगळी सारणी तयार केलेली आहे. वर्ग आणि त्या वस्तूच्या किमती आपण इथं त्याने जे दिलेले आहेत ते आपण ते घेतलेले आहेत आणि त्यासोबत आता 20 पेक्षा कमी याचा अर्थ 0 ते 20 असा एक वर्ग आपण तयार करून घेतलेला आहे. परत पुढचे जे वर्ग आहेत जशाच तसं त्यानंतर जी वस्तूंची किंमत वारंवारता दिलेली आहे ते घेऊन आपण त्यांची बेरीज इथं दाखवलेली आहे. 400 ची बेरीज येणार आहे. ठीक आहे. आता संचित वारंवारता पेक्षा कमी हे कसं काढायचं इकडे लक्ष द्या. इथं जो आकडा आहे तो अगोदर जशाच तसं इथं घ्यायचा आहे. त्यानंतर का या दोघांची बेरीज करायचं. या दोघांची बेरीज करून इथं लिहायचं. म्हणजे किती झाले बघा 240 होतात. ठीक आहे. तर परत या दोघांची बेरीज करायचं काय तिरपास या दोघांची बेरीज करून इथे लिहायचं. 80 मधले 40 इथं जर मिसळले तर 280 परत 320 या ठिकाणी होतात. परत 320 मध्ये 7 मिसळल्यानंतर किती आले 380 आणि 380 मध्ये 20 मिसळले तर 400 होतात. तर हा आकडा आणि हा आकडा सारखा आला पाहिजे तरच आपण खात्री करू शकतो की आपण ठेवलेल्या किमत्या बरोबर काढलेल्या. त्यानंतर आता इथं नीट लक्ष द्या. जो FI आपण बेरीज काढलेली आहे त्यालाच एन सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर आपण काय काढलेला आहे समिशन FI जो आहे तो 400 आपण दिलेला आहे. आता जो एन आहे हा जो 400 एन याला काय करायचंय आपल्याला n/2 करायचंय. 2 न भागायचंय. 400 भागिले 2 करायचंय. याचं उत्तर येते 200. जेव्हा यांना 2 न भागल्यानंतर जे उत्तर येते जो आकडा येईल तो आकडा ह्या संचित वारंवारता पेक्षा कमी ह्याच्यामध्ये शोधायचा आहे. 200 आकडा. तर इथं 140 मध्ये 200 असेल का नाही. 240 मध्ये 200 भेटते. तर काय करायचं या ठिकाणी हा प्राप्तांक 200 हा प्राप्तांक कुठं भेटलेला आहे 240 या. तर हा जो सिलेक्ट करून घ्यायचा असा हा काय आहे आपला मध्यक वर्ग आहे. सरळ इथं लिहायचं बाळांनो. इथं लिहायचंय पहा सरळ लिहायचं किंवा 200 हा प्राप्तांक कुठं भेटलेला आहे कोणत्या वर्गामध्ये बघा 20 ते 40 या वर्गात आहे. म्हणून काय करायचं मध्यक वर्ग 20 ते 40 आहे. ठीक आहे. हे असं लिहून घ्यायचं. आता मध्यक वर्ग लिहून घेतल्याच्या नंतर इथं लक्षात घ्यायचं की जी वारंवारता मध्यक वर्गामध्ये सापडलेली आहे तो तुमचा काय असणार आहे F असणार आहे. मेन वारंवारता असणार आहे. आणि या मध्यक वर्गामध्ये जी खालची मर्यादा आहे हो का जे वर्ग आपण सापडलेले आहेत. आता इथं तर आपण इथं वर्ग सिलेक्ट केलेले आहेत. तर यल आपण आता 20 इकडे पण 20 आहे. तर यल जो आहे मध्यक जी वर्गाची खालची वर्ग मर्यादा ज्याला म्हणतो आपण त्या यल आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी ज्या किमती आहेत ना त्या किमती सगळ्या आपण सूत्र काय काय मागतंय ते लिहून काढायचं. सूत्र काय मागलेलं आहे आपल्याला यल मागतंय एन मागतंय CF मागतंय आणि F मागतंय. तर हे CF कुठे भेटतंय आता लक्ष द्या. मध्यक वर्गात जो सिलेक्ट केलेला आहे मध्यक वर्गाच्या वरची पेक्षा कमी संचित वारंवारता म्हणजे आपली काय असणार आहे बाळांनो CF असणार आहे. ठीक आहे. तर हे इथं नीट लक्ष द्या. मध्यक वर्गामध्ये जो सिलेक्ट केलाय तो वारंवारता F वर्गाची खालची मर्यादा L आणि मध्यक वर्गाच्या वरची पेक्षा कमी संचित वारंवारता म्हणजे काय आहे CF भेटलेला आहे. तर आपलं हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात त्या सगळ्या अगोदर इथं लिहून घ्यायच्यात. मगच आपण काय करायचे या सूत्रामध्ये किमती ठेवायच्यात. हे सूत्र मी थोडं खाली घेतो जेणेकरून आपल्याला इथं किमती ठेवायला चांगला स्पेस भेटेल. ठीक आहे. तर आता सूत्रामध्ये यल मागत आहे. यल म्हणजे काय आहे आपले वर्गाची खालची मर्यादा. ठीक आहे. मध्यक वर्गाची काय आहे खालची
खालची मर्यादा, ठीक आहे. मध्यक वर्गाची खालची मर्यादा म्हणजे एल. एल किती आहे आपल्याकडे? 20 आहे, ठीक आहे. आता वर्गांतर, आपला जो मध्यक वर्ग आहे त्या वर्गाचं काय करायचंय? वर्गांतर आपल्याला पाहिजे, त्याला एच म्हणतात. तर वर्गांतर किती आहे बघा बरं? 20 ते 40 म्हणजे 20 चा फरक आहे. त्यामुळं वर्गांतर जो आहे तो आपल्याला सुद्धा काय 20 आहे. त्यानंतर आपल्याला सीएफ, सीएफ तर तुम्हाला आता सांगितलं मी किती आहे? 140 आहे. आणि जो एफ आहे तो सुद्धा किती आहे बघा या ठिकाणी? एफ आहे 100. तर मित्रांनो आता हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूयात आणि उत्तर काढून घेऊयात, ठीक आहे. चला आता या सूत्रामध्ये किमती ठेवून घेऊयात. तर एल मध्ये काढण्यासाठी आपलं एल जे आहे ते किती आहे? 20 आहे. तर एन भागिले 2 करण्यासाठी 400 एन 400 भेटला होता, भागिले 2 करायचं. सीएफ किती वेळा आला होता बघा आपला इथं? सीएफ आहे 140, ठीक आहे. तर सीएफ 140 आणि भागिले करायचंय फ्रिक्वेन्सी एफ किती भेटली होती आपल्याला बघा इथं? 100. तर इथे लिहायचं आहे आपल्याला 100 आणि या ठिकाणी एच जो आहे तो 20 भेटलेला होता. तर हे जे काय आहे क्रिया आता आपल्याला सोडवायची आहे. तर 400 भागिले 2 जर केलं तर आपल्याला इथं भेटेल 200. 200 वजा 140 आणि भागिले या ठिकाणी 100 आणि गुणिले 20, ठीक आहे. एक 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 स्टेप लिहून घेत चला पुढे पुढे, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा 20 अधिक 200 मधून 140 गेले, 60 राहिले, भागिले इकडे 100, कंस बंद केला आणि 20. आता कंस द्यायची काय गरज नाही बाळांनो, इथं ऑलरेडी एक क्रिया आपण केलेली आहे. तर इथं कंस न देता हे असं लिहू शकता, ठीक आहे. तर या ठिकाणी गुणिले करूयात आपण. ओके, 0 कटलं, इथलं 0, इथलं 0 कटलं. ओके, 2 आणि 6 या ठिकाणी काय झालं? 20 अधिक 6 आणि 2 12. तर 20 आणि 12 या ठिकाणी किती होणार आहे मित्रांनो? 32 होणार आहे, ठीक आहे. तर आपला जो मध्यक आहे तो किती आलेला आहे? 32 आलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे पूर्ण गणित आपल्याला सोडवायचं आहे आणि जे काही पूर्ण मार्क आहेत ते आपल्याला भेटणार आहेत. पूर्ण स्टेप बाय स्टेप दिलेला आहे, स्टॉप करू करू तुम्ही लिहून घेऊ शकता, सराव करा. जो की 4था प्रश्न आहे, ठीक आहे. त्याच्यात कोणतेही 2 सोडवायचे आहेत, पण आपण सरावासाठी सर्वच प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत आहोत. तर त्यामध्ये बघा पहिला काय दिलेला आहे? m वजा 12 x कंसामध्ये दिलेला आहे x चा वर्ग अधिक 2 कंसामध्ये m वजा 12 परत बाहेर x प्लस 2 बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव आणि समान आहेत. या वर्ग समीकरणाचे मुळे कसे आहेत बाळांनो? वास्तव आणि समान आहेत. तर काय करायचं आहे आपल्याला? m ची किंमत काढायची. त्यामध्ये जी m आहे या m ची किंमत आपल्याला काढायची. तर चला मग बघूयात आपण स्क्रीनवरती जाऊयात, ठीक आहे. तर हे मी समीकरण लिहून घेतो. या ठिकाणी काय म्हणते बघा? m वजा 12 x चा वर्ग प्लस 2 कंसामध्ये m वजा 12 आहे, x दिलेला आहे, प्लस 2 बरोबर 0 असं वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि त्यातून m ची किंमत आपल्याला काढायची. तर बघा कशा पद्धतीने आपण त्या उत्तरापर्यंत जाणार आहोत. तर लक्ष द्या, आपल्याला काय करायचं? सगळ्यात अगोदर हे जे समीकरण आहे ax वर्ग जे आपलं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी आपल्याला काय करायचं? तुलना करायचं, ठीक आहे. आणि तुलना करत असताना हे आपल्यासाठी हे आहे, हे कोण आहे बघा? m वजा 12 आहे. b कोण आहे बघा? 2 कंसामध्ये m वजा 12 आहे, ठीक आहे. आणि जो c आहे तो c काय येणार आहे बघा आपल्याकडे? या ठिकाणी 2 येणार आहे, ठीक आहे. तर या a b c या 3 किमती आपण काढून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आपल्याला? b वर्ग वजा 4ac याची किंमत काढून घ्यायची, म्हणजे विवेचक काढायचा प्रयत्न करायचा. b वर्ग वजा 4ac डेल्टा ज्याला म्हणतो आपण. b कोण आहे बघा आपल्यासाठी? 2 कंसामध्ये m वजा 12 हे आपल्यासाठी b आहे. तर याचा वर्ग करायचं, b वर्ग वजा 4, a कोण आहे पहा? m वजा 12 हे आहे, c किती आहे? 2 आहे, ठीक आहे. तर आता काय करायचं आपल्याला बघा? 2 चा पण वर्ग आणि या कंसाचा पण वर्ग पाहिजे. तर अगोदर आपण 2 चा वर्ग काढून घेऊ. 2 चा वर्ग किती झाला? 4. आता याचा वर्ग निघेल का लगेच? नाही, त्याला आपण थोडं काय करूयात? कंसामध्येच ठेवूया त्याला. m वजा 12 चा काय मागतोय? तर वर्ग मागतोय, ठीक आहे. आता बघा या 4 चा गुणाकार या कंसासोबत होणार आहे, 2 चा सुद्धा होणार आहे आणि तिन्ही जी पद आहे तिथं हे काय गुणाकार आहेत. तर 4 चा आणि 2 चा गुणाकार अगोदर करून घेऊ.
4 2 8 या ठिकाणी होईल. आणि जो कंस आहे m वजा 12 हे आपण पुढच्या स्टेपला सोडून घेऊया. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय, ही जी स्टेप आहे आता ही अगोदर हा कंस सोडून घेऊया. हा कंस सोडत असताना आपण याला a समजायला b समजायचंय. आपण आतापर्यंत अशा किमती सोडवल्यात बाळांनो बरेच. ठीक आहे, a वजा b चा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे. a वर्ग म्हणजे कोण, m वर्ग वजा 2a b अधिक b चा वर्ग म्हणजे कोण, 12 चा वर्ग. हे कंसाचं विस्तारित रूप झालं. आता काय करायचंय, त्या 8 चा इथं गुणाकार करून टाका. किती होईल बघा, 8m होईल. आणि 8 चा इथं 12 सोबत 12 8 96 अधिकचं 96 का बरं, वजा 12 वजा 8 आहे. दोघांचा गुणाकार अधिकचं 96. ठीक आहे, तर अगोदर हा कंस जो आपण काढलेला आहे आता बघा 4 गुणिले इथे काय करायचं बघा, m चा वर्ग जसा तसा येईल 2 गुणिले m 2m आणि 12 जर घेतला तर वजा 24m या ठिकाणी वर 24m च्या नंतर 12 चा वर्ग 144 घ्यायचा आहे. आणि बाकीचं जे वजा 8m जसं तसं प्लस 96 जसं तसं. ठीक आहे, ऐ ठीक आहे, तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, गुणाकार केलेला आहे वजा 8m आणि अधिक 96 जे आहे ते जसं तसं ठेवलेलं आहे. आता हा जो कंस आहे या कंसामध्ये आपल्याला काय करायचंय, या 4चा इथल्या मधल्या प्रत्येक पदासोबत गुणाकार होणार आहे म्हणून प्रत्येक पदासोबत. त्यामुळे काय होईल, 4 गुणिले m 4m वर्ग आणि 24 चौक 96 होईल या ठिकाणी. प्लस 4चा गुणाकार 144 सोबत जर केलं तर आपल्याला 576 भेटेल. आणि वजा 8m जशाच तसं बाळांनो आणि प्लस 96 सुद्धा जशाच तसं आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं बघा, हे 4m वर्गाचे जशाच तसं 96m आणि वजा 8m काय होणार या ठिकाणी बाळांनो, 104m होईल. आणि 576 आणि 96 काय होईल या ठिकाणी, 672 अशी बेरीज या ठिकाणी होणार आहे. तर ही कोणाची किंमत आहे, b वर्ग वजा 4ac ची किंमत आहे, म्हणजे डेल्टाची किंमत आलेली आहे. त्यानं काय म्हणलेलं आहे, आपल्याला प्रश्नामध्येच काय दिलेलं आहे की बाबा जी काय b वर्ग वजा 4ac ची किंमत येणार आहे ती 0 असेल, इक्वली 0 असेल, बरोबर 0. कारण काय सांगितलंय, मुळे वास्तव समान आहेत म्हणले. आता मुळे वास्तव समान असतील तर काय असते हो, मी इथं स्क्रीनवरती काहीतरी लिहितो. ठीक आहे, परंतु काय म्हणलेलं आहे त्यानं, ठीक आहे, मुळे काय म्हणले त्यानं, वास्तव व समान. आता म्हणलं काय असतं हो, डेल्टा जो असतो तो 0 असायला पाहिजे. डेल्टा म्हणजे कोण, b वर्ग वजा 4ac कोणाची इक्वली आहे, 0च्या बरोबर. ही किती आले आपलं बघा बरं, आताच आपण इथे किंमत काढली, किती आलेलं आहे, 4m वर्ग वजा 104m 672. ठीक आहे, तर इथं इक्वली लिहून घ्यायचं आहे आपल्याला, 4m वर्ग वजा 104m प्लस 672 कोणाच्या इक्वली असेल, 0च्या बरोबर आहे का, एकदा तपासून बघूयात. ठीक आहे, बरोबर घेतलेला आहे. भाग जातो 4 ने भागवला. ठीक आहे, 4 ने भाग कशा पद्धतीने, 4 1 4. आता 104 ला जर 4 ने भाग घातला तर काय होईल या ठिकाणी, 4 2 8 उरले 2 4 24 म्हणजे 26m या ठिकाणी येऊ लागलेला आहे. परत याला सुद्धा 4 ने भाग घालायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे काय होईल, 4 1 4 उरले 2 या ठिकाणी 27 झालं. 4 7 24 उरले 3 4 8 32 म्हणजे या ठिकाणी काय 168 हे आलेलं. आता इथं एक वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचंय. कशा पद्धतीने बघा, आपण सोडले नाही अगोदर वर्ग समीकरण. इथे काय नाही म्हणजे एक असते a आणि c चा गुणाकार होईल, म्हणजे 168 गुणिले 1 जर केलं तर 168 होते. आता अशा दोन संख्या निवडायच्या आहेत ज्याचा गुणाकार केल्यावर 168 यावं, बेरीज किंवा वजाबाकी जर केलं तर काय यायला पाहिजे, 26 यायला पाहिजे. तर आपण असे दोन आकडे निवडू शकतो बाळांनो, वजा 12 आणि वजा 14. या वजा 14 वजा 12 या दोघांचा जर आपण गुणाकार जर केला तर आपल्याला 168 भेटेल आणि दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी वजा 26 भेटू शकते. त्यासाठी वजा 14 वजा 12 हे आपल्याला अवयव भेटलेले आहेत. तर वजा 14m वजा 12m
प्लस 68 इक्वली 0 घेतलेला आहे. पण हे दोन पद इकडे करा, हे दोन पद इकडे करा. एम कॉमन काढायचं आपल्याला. एम कॉमन काढण्यासाठी काय कराल, एम कॉमन निघाल्याच्या नंतर एक एम चा वर्ग होईल या ठिकाणी आणि वजा 14. आता हे जे काय आलेलं आहे वजा 14, एम वजा 14 जे आलेलं आहे ते आपण इकडे ठेवून घेऊया. आणि इथं कितीनं गुणल्याच्या नंतर 12 होईल बघा या ठिकाणी 12 एम. आणि या 12ने इथं जर मध्ये गुणलं तर काय होणार आहे हो, या 12 जर मध्ये गुणलं तर या ठिकाणी 168 हे उत्तर आपल्याला भेटेल. त्यासाठी आपल्या कंसामध्ये काय लिहिले आहेत बघा, इक्वली 0 इथं ठेवायचं आहे. एम वजा 14 बरोबर 0 करा, किंवा करून एक कंस घ्या दुसरा, एम वजा 12 बरोबर 0. ठीक आहे. तर आता एम वजा 14 बरोबर 0 असेल, किंवा करायचंय एम वजा 12 बरोबर 0 करायचं. ठीक आहे. तर त्या ठिकाणी एम एम जे आहे ते प्लस 14 भेटत आहे आणि एम बरोबर इकडे काय भेटत आहे बाळांनो, एम सुद्धा प्लस 12 भेटत आहे. आता इथं काय झालेलं आहे बघा, एम 14 भेटत आहे, एम 12 भेटत आहे. मग आता आपल्याला तर एम चीच किंमत काढायची होती, पण आता यापैकी कोणतं एम बरोबर आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो दोन्ही पैकी जो एम एक जो आहे 12 हा तपासून बघूयात आणि 14 ही तपासून बघूयात. आता एम च्या ठिकाणी जर 12 ठेवला आपण तर काय होणार आहे, ही इकडे लक्ष द्या जरा. हे बघा इकडे, इथं आपला हा जो एम आहे हा इथला, या एम च्या ठिकाणी जर आपण 12 ठेवलं बाळांना इथं बघा, 12 वजा 12 होऊन इथं काय होईल, 0 होईल. आणि 0 ला आपण एक्स वर्ग सोबत जर गुणाकार केला तर पूर्ण हे पदच 0 होऊन जाईल ना, म्हणजे वर्ग असलेलं पद 0 होईल. त्यामुळे याला वर्ग समीकरण म्हणता येईल का, मग वर्ग असलेलं पदच जर गायब झालं तर नाही. त्यासाठी एम च्या ठिकाणी 12 ठेवणं हे काय आहे, चुकीचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी बघा इथं लिहायचं बाळांनो सरळ, एम बरोबर 12 काय ही किंमत काय आहे, चुकीची आहे. कारण जर तुम्ही बघितलं तर बघा इथं काय दिलेलं आहे, एम वजा 12 आणि x चा वर्ग, हे जर असं जर ठेवलं तर इक्वली 0 होऊन जाईल, कळते. आणि असं जर झालं तर जो वर्ग जे पद आहे वर्गाचं ते पद 0 होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, त्यासाठी एम ची किंमत 12 ही पूर्ण काय आहे, किंमत चुकीची आहे. त्यासाठी आपण काय करायचंय, एम बरोबर 14 ही किंमत काय आहे, योग्य आहे. त्यासाठी आपल्याला एम बरोबर 14 हेच ठेवायचं आहे. ठीक आहे. तर एम ची किंमत आपल्याला काय भेटेल, 14 भेटेल. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत आहोत. काय म्हणते या ठिकाणी, एका शेतकऱ्याने 1000 रुपये घेतलेले आहेत आणि त्यावर 140 रुपये जे काही व्याज आहे ते टोटली त्यानं 12 हप्त्यामध्ये परत करण्याचे कबूल केलेले आहे. परतफेड करणार आहे 12 हप्त्यामध्ये, तर तो फेडणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा काय करणार आहे, 10 रुपये कमी असल्यास शेवटचा आणि पहिला हप्ता किती असेल हे आपल्याला काढायचा आहे. म्हणजे हा प्रश्न दरवर्षीप्रमाणे जो आहे तो विचारलेला आहे. बघा, मुद्दल जी आहे त्याने जी घेतलेली होती ती मुद्दल आहे 1000 रुपये, त्यावर व्याज किती झालेला आहे बघा, व्याज आहे 140 रुपये. ठीक आहे. आणि आता आपण त्याला रास म्हणतो, किंवा त्याला एकूण जे वापस द्यायची रक्कम आहे ती किती आहे, 1140 रुपये आहे. ही रक्कम काय करायची, त्याला वापस द्यायचं. त्यासाठी त्याला त्यानं म्हणते किंवा पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता कितीचा आहे. तर तुम्ही तर बघू शकता, जो ये आहे आपल्याकडे पहिले पद आपल्याला माहिती नाही, सध्या पहिले पद माहिती नाही, पण डी जो आहे प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा किती कमी करते, त्यानं 10 कमी बनणार. तर डी आपण 10 घ्यायचा आहे. आणि एकूण किती हप्त्यामध्ये बनणार आहे, 12 हप्त्यामध्ये बनणार आहे. त्यामुळे एन बरोबर 12 ठेवायचं. तर आपल्याला जो टोटल S12 जो भेटणार आहे, सर्व पदांची बेरीज केल्यानंतर किती भेटायला पाहिजे, 1140 रुपये भेटायला पाहिजे. तर हे कसं काढलं त्यानं, कोणत्या याच्यावरून आपल्याला सूत्र वापरायचं एस एनचं, तर एन भागले 2 2 अधिक एन वजा 1 डी हे सूत्र वापरायचं बाळांनो. बघा त्याच्यामध्ये ए भेटते का, आणि जे काय 12 पद आहे ते पण आपल्याला काढायचंय. ठीक आहे. तर या ठिकाणी काय करायचं,
यांच्या ठिकाणी 12 ठेवायचा आहे. 12 व छेद 2 या ठिकाणी 2 याची किंमत किती आहे हे आपल्याला माहिती नाही, त्यासाठी नाही ठेवला तरी असं ठेवा चालतंय. आणि n आपल्याकडे 12 आहे वजा 1 या ठिकाणी d आहे वजा 10. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काढलेल्या आहेत किमती. तर बघा इथं या ठिकाणी 6 होईल ना, आणि 2a अधिक 11 गुणिले वजा 10. आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे आपण. मी बघा ही जी स्टेप आहे, आता S12 किती आहे आपल्याकडे बघा 1140 S12 आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आता हा कंस सोडून घ्यायचा आहे. आता मी पेज बदलतो इथं या कंस सोडवण्यासाठी. ठीक आहे, हे लिहून घ्या तुम्ही स्क्रीनवरती, लहान करतो याला. तर हे काय आलेलं आहे आपल्याकडे 140 1140 हा. आता हा कंस आपल्याला सोडून घ्यायचा आहे. हा कंस सोडवण्यासाठी काय करायचं बघा, आपल्याला 2 a आहे 6. आता 2 याला जसं तसं ठेवा. 11 गुणिले 10 केलं तर काय होईल या ठिकाणी 11 10 दाखवदर्शी वजा 110 या ठिकाणी भेटेल. ठीक आहे, आणि 1140. आता हे जे गुणाकारातलं 6 आहे ते तिकडे गेल्यावर काय होईल 1140 हे भागिले 6 होईल, आणि इकडे 2 वजा 110. ठीक आहे, हे अशा पद्धतीनं. तर 6 न भाग घालायचं या ठिकाणी. 6 न भाग कसं घालाल, 6 1 6 उरले किती 5, 6 9 54. ठीक आहे, इकडे उरलं 190 आणि इकडं 2 वजा 110. आता 110 तिकडे गेलं तर काय होईल 190 प्लस 110, आणि इकडं 2 शिल्लक राहिलं. तर आता यांची बेरीज जर केलं तर बघा या ठिकाणी काय होणार आहे, हे 10 च्यात मिसळले 200 आणि हे झाले 300. तर 2 बरोबर 300 झाले. गुणाकारातलं 2 तिकडे घेतलं तर 12 करत जाईल, आणि या ठिकाणी काय होईल 150. हे बरोबर 150 भेटलेला आहे. म्हणजे आपण काय केलेलं होतं बघा इथं, हे म्हणजे पहिला हप्ता जो आहे तो कितीचा आहे 150 रुपयाचा आहे पहिला हप्ता. आता त्यानं काय म्हणलेलं आहे की बाबा पहिला हप्ता, तर आता 12वा हप्ता काढा म्हणलेला आहे. म्हणून आपण अगोदर काय करू, पहिला हप्ता हे बरोबर किती आहे 150 रुपये आहे. आता 12वा हप्ता काढायचा आहे. तर काय करायचंय, ए बरोबर 150 आहे, डी बरोबर वजा 10 आहे. तर यांच्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला 12 ठेवायचंय. 12वा पद काढायचं म्हणजे 12वा हप्ता निघतो. तर टीएनच्या सूत्रामध्ये द्यायचे, टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी. तर टी एन ची किंमत किती आहे 12 आहे. ठिकाणी ए आहे 150 अधिक एन आपल्याला माहिती आहे का एन आहे 12, आणि वजा 1 गुणिले डी किती आलेला आहे आपला वजा 10. तर हे 150 जसं तसं ठेवा, अगोदर हा कंस सोडून घ्या. हे 11 गुणिले काय होणार आहे हो वजा 10. तर परत तेच 150 अधिक दोघाचा जर गुणाकार केला तर काय होईल वजा 110 होईल. तर 150 मधून 110 जर गेले तर या ठिकाणी किती उरणार आहे 40 उरणार आहे. तर 12वे पदी 40 आहे. याचा अर्थ 12वा जो हप्ता असणार आहे तो कितीचा असणार आहे 40 असणार आहे. तर लिहायचं शेवटचा हप्ता जो आहे तो शेवटचा हप्ता किती असणार आहे 40 रुपये. म्हणजे किती वाचणार आहे 12वा असणार आहे तो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला असा जर प्रश्न परत जर आला तर अशा पद्धतीनं सोडवायचा आहे. पूर्ण एकदा जे काय व्हिडिओ जे तुम्ही बघताय तो हा प्रश्न परत एकदा स्टॉप करू बघा, कन्सेप्ट समजून घ्या आणि अशा पद्धतीने सोडवा. चला तर आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय म्हणतो की खालील सारणी गणिताच्या विषयाच्या परीक्षेतील काय 180 विद्यार्थ्यांचे गुण दिलेले आहेत. किती विद्यार्थी आहेत तिथं नोटीस करा पॉईंट. किती आहेत विद्यार्थी 180 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, आणि गुण दिलेले आहेत तिथं बघा, आणि इकडे विद्यार्थी संख्या दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं अगोदर x ची किंमत काढायची. x ची किंमत काढून झाल्याच्या नंतर मग आलेख काढायचा आहे. तर अगोदर आपण x ची किंमत काढून घेऊया. x ची किंमत काढण्यासाठी ह्या किमती सगळ्या लक्षात ठेवावी. 25 अधिक x अधिक 30 अधिक 2x अधिक 65 मिळून किती व्हायला पाहिजे 180 व्हायला पाहिजे. ठीक आहे, कारण टोटल विद्यार्थी किती आहेत 180 आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, हा आलेख जो आहे तो मी काढलेला आहे. व्हिडिओ मोठा होतोय त्यासाठी मी काय केलेलं आहे, एकदाच काढून दाखवलेला आहे. तर आपण इथे घेतलेले विद्यार्थी संख्या एक जो सेमी आहे तो बरोबर आपण 10 विद्यार्थी घ्यायचे. हा वाय अक्ष जो आहे हा एक्स अक्ष आहे, हा आपला वाय अक्ष आहे, जो की इथे घेतलेला एक्स अक्षावर एक सेमी बरोबर 10 जे ते गुण आहेत तो इकडे जे आहेत ते एक सेमी जो आहे तो इथं बरोबर आपण 10 गुण घेतलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यामध्ये वाय अक्षावर जे घेतलेला आहे तो पण एक सेमी बरोबर 10 विद्यार्थी घेतलेले आहेत. तर या अशा वाय अक्षावरती ठीक आहे. तर इथं पूर्ण जो आलेख आहे अशा पद्धतीनं आपण काढलेला आहे. तर चला मग आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पूर्ण किमती एक ठेवल्यानंतर किती आलं होतं, 0 आलं. एक्सच्या ठिकाणी 2 ठेवलं, वाय आलं 2. एक्सच्या ठिकाणी 3 ठेवलं, वाय आला 4. आणि एक्सच्या ठिकाणी 4 ठेवलं, वाय आला होता 6. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने आपण इकडची सुद्धा सारणी पूर्ण करून घेतलेली आहे. ज्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 1 ठेवलं तर वाय आपल्याला भेटलं होतं, किती भेटलेलं होतं बघा, 6.6 भेटलेलं आहे. एक्सच्या ठिकाणी 2 ठेवलं, वाय आपल्याला 5.3 भेटले. एक्सच्या ठिकाणी 3 ठेवला तर वाय भेटलेला आहे 4. आणि एक्सच्या ठिकाणी 4 ठेवला तर वाय भेटलेला 2.6. अशा पद्धतीने आपण ही पूर्ण जी सारणी आहे त्या अगोदर पूर्ण करून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या किमती आलेखावर ठेवूयात, बघूया पुढे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा जो आलेख आहे आपण काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या दोन समीकरणाच्या ह्या ज्या रेषा आहेत, आलेख जो आहे तो तयार झालेला. हा आपला एक्स अक्ष आहे आणि ह्या दोन आलेखाच्या आणि या एक्स अक्षाच्या आधारे इथं काय झालेला आहे बघा, एक हा त्रिकोण तयार झालेला आहे. हा जो त्रिकोण तयार झालेला आहे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं. ठीक आहे. आता याचं क्षेत्रफळासाठी आपल्याला काय करायचंय बघा, इथं आपलं जे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे आपल्याकडे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ या ठिकाणी काय करू शकतो आपण, 1/2 गुणिले पाय गुणिले उंची. ठीक आहे, हे सूत्र आहे. तर 1/2 जसं तसं आपला पाया किती आहे बघून घ्या. पाया किती आहे बघा, एकक मोजा, 1 2 3 4 5. तर पाया आहे आपला 5 आणि उंची जी आहे ते बघा इथपर्यंतची उंची आहे. तर उंची इथे कितीपर्यंत आहे, 4 एकक. तर उंची आहे 4. तर 1/2 गुणिले काय करायचं, 4 आपण 20. आणि या ठिकाणी भाग जर घातला तर आपल्याला 10 सेमी स्क्वेअर हे काय आहे आपल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळ येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण शेवटचा प्रश्न जो आहे तो आपण सोडवत आहोत. ठीक आहे. काय म्हणतंय की एका रक्तगट तपासणी शिबिरामध्ये काय झालंय, रक्तगटानुसार व्यक्तींची टक्केवारी आणि त्यांची विभागणी दिलेली आहे. टक्केवारीची विभागणी आहे आणि काय करायचंय, खालील प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढायचे. ठीक आहे. काय म्हणते बघा, प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचे माप काढा. हा जो 30% आहे, ओ रक्तगट आहे, ए बी आहे, बी आहे, या प्रत्येक रक्तगटासाठी त्यासाठी असलेलं केंद्रीय कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे की बी या रक्तगटात 600 व्यक्ती असतील तर व्यक्तींची संख्या सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी बघूयात आपण. आता आपण पुढचा प्रश्न जो आहे तो सोडवूयात. हे या रक्तगटासाठी केंद्रीय कोण काढायचा आहे, याची जी टक्केवारी आहे 20 आहे. आता 20% एकूण किती असेल, एकूण किती पैकी, 100 पैकी आहे ना. त्यासाठी 100 आपण या ठिकाणी केंद्रीय कोणाचं माप टोटल 360 असते, त्यामुळे आपण त्यासोबत गुणाकार केला. हे बघा, हे 0 इथले 0 कटले, 36 गुण या ठिकाणी किती झाले, 72. तर हे या रक्तगटाचा केंद्रीय कोण जो आहे तो 72 अंश आहे. त्यानंतर आपण काय करूयात, बी या रक्तगटासाठी करूयात. बी रक्तगट केंद्रीय कोण जर आपल्याला काढायचा असेल त्यासाठी आपल्याला काय करायचंय, बी या रक्तगटाची जी टक्केवारी आहे 30 एकूण 100 पैकी आणि या ठिकाणी गुणिले 360 करायचं. 0 इथले कटले, 36 त्रिक बघा, 3 संघ 18 8 3 त्रिक 9 1 10 तर 108. बी या रक्तगटासाठी जो केंद्रीय कोण आहे तो किती येतोय आपल्याकडे, 108 येतोय. तर पुढे आहे ए बी आहे बघा. तर ए बी या रक्तगटासाठी केंद्रीय कोण जो आहे तो काढण्यासाठी एबीचा रक्तगट पर्सेंटेज किती दिलेली आहे, 5%. ठीक आहे. तर गुणिले या ठिकाणी 360, हे 0 कटले. ठीक आहे. तर बघा 5 1 5 5 2 10 आणि 36 ला जर 2 न भागलं
तर या ठिकाणी 18 या ठिकाणी उत्तर येणार आहे AB AB या रक्तगटासाठी. आणि जो लास्ट आहे आपल्याकडे O गट. O रक्तगट केंद्रीय कोण हा जर काढायचा असेल तर 45 दिलेला आहे, एकूण 100 पैकी गुणिले 360 करूया, 300 या ठिकाणी कटलेला आहे. ठीक आहे, तर 2 भाग घालून बघूया, त्या ठिकाणी 5 भाग घालूया. ठीक आहे, 5 बघा इकडं दिसते सगळ्यांना क्लिअर. 5 दुनी 10, 5 9 45. ठीक आहे, तर इकडे परत 2 इकडे जातो, 2 18 दुनी 36. ठीक आहे, इकडे तर आता 18 गुणिले 9 करायचं बघा, 8 9 8 9 72 ला 2 हात झाले 7, 9 9 आणि 7 या ठिकाणी 16, तर 162 अंश. हे काय आहे O रक्तगटासाठी. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, पूर्ण जितके काय रक्तगट दिलेले आहेत त्या रक्तगटांचे आपण पूर्ण रूपांतर जे आहे पर्सेंटेज मध्ये टक्केवारी दिलेलं आहे ते पूर्ण आपण अंशामध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, तर यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे की B या रक्तगटात 600 व्यक्ती आहेत. ठीक आहे, B या रक्तगटामध्ये 600 व्यक्ती आहेत, तर एकूण व्यक्तीची संख्या आपल्याला काढायची आहे. 600 व्यक्ती आहेत तर एकूण व्यक्ती किती असं म्हणते. एकूण व्यक्ती काढण्यासाठी आपण काय करूयात, एकूण व्यक्ती बरोबर आपण काय करूया त्या ठिकाणी x मानूया. ठीक आहे, आणि x मानून बघा B या रक्तगटामध्ये किती आहेत, 30% आहेत, म्हणजे 30% लोक एकूण 100% पैकी आहेत. ठीक आहे, तर 600 लोक x पैकी असतील. ते अशा पद्धतीने एक सूत्र टाईप एक सुरू आपण लिहून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला काय बघा, आता x ची किंमत आपल्याला काढायची आहे. त्याचा गुणाकार इकडे गेला 30x आणि इकडे 100 गुणिले 600. ठीक आहे, तर या ठिकाणी x गुणाकारातलं जे काय 30 आहे ते बरोबरच्या इकडे घ्यायचं आपल्याला भागाकारात, हे अशा पद्धतीने. आणि x ची किंमत आपल्याला या ठिकाणी भेटून जाणार आहे. हे 0 कटलेलं आहे. ठिकाणी 3 1 3 3 दोन्ही 6, तर इथं उरलं 20 आणि 100. तर या ठिकाणी बघा हे 2 0 आणि इथलं 1 0 असे 2000. तर एकूण B जे काही एकूण व्यक्ती आहेत ते किती आहेत, त्या ठिकाणी 2000 व्यक्ती आहेत. B या रक्तगटाच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, एकूण व्यक्ती या रक्त शिबिरामध्ये तपासणी शिबिरामध्ये जे भाग घेतले होते ते किती आहेत एकूण, मग एकूण जे आहे ते 2000 व्यक्ती आहेत. अशा पद्धतीने ही पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे. ठीक आहे, तर लवकरच आपण आता जी भूमितीची प्रश्नपत्रिका आहे ती सुद्धा सोडवणार आहात. तर आमच्या सोबत जुळून राहा. असंच काय अडचण असेल तर वैयक्तिक संपर्क साधू शकता. धन्यवाद.